ब्रीद वाक्य आहे एक पाऊल श्रीमंतीकडे. तर हे काय आहे? मराठी माणूस श्रीमंत व्हायलाच घाबरतो. कोणी आपल्या जवळपासचा जर श्रीमंत झाला तर त्याच्याबद्दलचे जे विचार असतात त्यांनीच आपण घाबरतो आणि मग जे काही आहे ना ते वाढलं नाही तरी चालेल, कमी व्हायला नको. हाऊ डज मनी मेक मनी? एक आमची वा 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 अशी कन्सेप्ट आहे. वाचवा, वाढवा, वापरा आणि वाटा. कुठेतरी महागाईला पार करून आपले पैसे वाढले पाहिजेत. Why is insurance not an investment module? ऑल इन ऑल तुम्ही बसून जर त्याचा ROI कॅल्क्युलेट केला तर तो 6 ते 7% वर नाहीये. मग कुठेतरी ही चुकीची कल्पना आहे पटायला लागलं. What is compounding? तुमच्या पैशांवर जो इंटरेस्ट मिळतो त्या इंटरेस्टवर सुद्धा पुढे तुम्ही इन्कम कमवत राहता. इंटरेस्टवर इंटरेस्ट झाले तर ते कंपाऊंडिंग इंटरेस्टने चांगले मिळतात. तुमच्या मॅच्युरिटीच्या अमाऊंटपेक्षा कैक पटीने जास्त तुम्हाला मिळू शकतं. माझ्या रिस्क ॲपेटाईट इन्व्हेस्टमेंट केल्या तरच मी पैसे किंवा वेल्थ क्रिएट करू शकणार आहे. हे एक लक्षात आणून देणं, ह्या मेंटॅलिटीवर काम करणं म्हणजे आम्ही अपग्रेड 2.0 म्हणतो. त्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे म्युच्युअल फंडचं सिलेक्शन झाल्यामुळे त्यांना त्या वेळेसाठी योग्य पैसा उभा राहतो. तेव्हा नवरा बायको दोघंही एकत्र येतात की ही डेटा शीट घेऊन, त्यावेळी नक्की गोल्स कुठले आहेत? मे बी नवऱ्याचे गोल्स काही वेगळे असतील, बायकोचे गोल्स काही वेगळे असतील. ह्या सगळ्याचा विचार करतानाच त्यांना डेटा शीट भरायलाच कधी कधी एक महिना लागतो. रिटायर झाल्या आपण सिनियर सिटीजन स्कीम, त्या पोस्ट ऑफिस मंथली इन्कम याच्यात पैसे गुंतवून ठेवतो, अडकवून ठेवतो 5 वर्षासाठी. 8% आपल्याला दर महिना मिळतो, पण 5 वर्षानंतर ती अमाऊंट एवढीच राहते, त्याच्यात वाढ नाही होत. मग तिथे आम्हाला ते एक पाऊल श्रीमंतीकडे आणावं लागतं की तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या SIPने तुमचा एवढा कॉर्पस तयार करा की 50 लाख जर जमले तर त्यातनं तुम्ही 33,000 दर महिन्याला घेता SWPने, तरी सुद्धा तुमचे 10 वर्षांनी साधारण 50 लाख डबल होऊ शकतात. नमस्कार, मी संदीप कुलकर्णी. बडे आमच्या गप्पा गोष्टींमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या इन्व्हेस्टमेंट्स आणि ऑनलाईन ट्रेडिंग ह्याचं वारं खूप वाहत आहे सगळीकडे. म्हणजे तुमच्या इंटरनेटवर, ऑफलाईनमध्ये, सेमिनार्समध्ये, रील्समध्ये सतत तुमच्याकडे ते कॉन्टेंट येत असतं. पण मुख्य मुद्दा हा आहे की ऑथेंटिक कॉन्टेंट कुठलं किंवा ऑथेंटिक इन्साइट्स कुठले, हा आपल्याकडे गोंधळ असतो. कारण काय असतं की मध्यमवर्गीय माणसाला किंवा मध्यमवर्गीय फॅमिलीजला ह्याचे इन्साइट्सच नसतात किंवा माहितीच नसतं की खऱ्या अर्थाने फायनान्शियल प्लॅनिंग कसं करा. मग ह्याचे तज्ज्ञ आहेत, पण मग चांगले तज्ज्ञ कोण, हा एक परत मुद्दा असतो. तसं एक माझ्या ओळखीचं एक जोडपं आहे, प्रसाद वेलणकर आणि सायली वेलणकर. हे अत्यंत मनापासून, अत्यंत सचोटीने, आणि हे दोघेही ह्यातले तज्ज्ञ आहेत आणि स्पेशली मराठी लोकांसाठी, मराठी फॅमिलीजसाठी ते सतत झटत असतात. ते सतत सेमिनार्स देत असतात, अवेअरनेस देत असतात आणि मदत करत असतात. तर हे फिनान्शियल प्लॅनिंग होतं कसं, केव्हापासून होतं, वयाच्या कुठल्या तुमच्या वयापासून होतं, किंवा हे तुमच्या कुवतीनुसार हे कसं करावं, हे सगळं इन्साइट्स आणि हे सगळं हे करून देतात. कारण फिनॅन्शियली जर का तुम्ही सिक्युअर्ड असाल किंवा तुमचं प्लॅनिंग असेल तर तुमचं आयुष्य जे स्मूथ आणि जे तुमचे गोल्स किंवा तुमची स्वप्न जी अचीव करायला मदत होते ना, ते वेगळंच असतं आणि त्याचा अनुभव एक वेगळाच असतो. आणि हा अनुभव घेण्यासाठी आपण आज त्यांना बडे आमच्या प्लॅटफॉर्मवर बोलवलं आहे आणि हे सगळे इंट्रिकेसीज, हे सगळे इन्साइट्स आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं कॉन्टेंट आहे. हे तुम्ही कन्झ्युम करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, तुमच्या फॅमिलीजला शेअर करा आणि स्पेशली आपल्या सगळ्या मराठी लोकांसाठी, मराठी आपल्या सगळ्या मध्यमवर्गीयपासून ते सगळ्या क्लासच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा कॉन्टेंट आहे. तर हे बघायला विसरू नका. आवडलं तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर या आपण भेटूयात प्रसाद वेलणकर आणि सायली वेलणकर या जोडप्यानं. नमस्कार. नमस्कार प्रसाद, सायली, तुमचं बडे आमवर स्वागत आहे. आपण एकमेकांना खूप वर्ष ओळखतो. प्रसाद, आपण तो ओळखतोच, पण बडे आम
च्या प्लॅटफॉर्मवरती तुमचे जे काय म्हणतो प्रोफेशनल जे सगळे तुमचे जे इन्साईट्स आहेत, तुमचे जे एक्सपर्टीज आहेत ते आपण बोलणार आहोत. आणि विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण सगळीकडे इन्व्हेस्टमेंट्स आणि फायनान्शियल प्लॅनिंग काय किंवा गोल प्लॅनिंग काय ह्याचं सगळं इतकं वारं आहे आणि खूप काय काय आपल्याला बघायला मिळतं. पण स्पेशली मराठी लोकांना, मराठी फॅमिलीजला किंवा मध्यमवर्गीय लोकांना आपण जे खऱ्या अर्थाने इन्साईट्स द्यायला पाहिजे ते तुम्ही खूप काम करता त्याच्यावरती, आणि त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. तर तुमचं सध्याचं ब्रीदवाक्य आहे एक पाऊल श्रीमंतीकडे. तर हे काय आहे? कसं आहे ना की जेव्हा आम्ही या इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रात आलो तेव्हा आमच्या हे लक्षात आलं की मराठी माणूस श्रीमंत व्हायलाच घाबरतो. हां, बरं. म्हणजे कोणी आपल्या जवळपासचा जर श्रीमंत झाला तर त्याच्याबद्दलचे जे विचार असतात त्यांनीच आपण घाबरतो, आणि मग जे काही आहे ना ते वाढलं नाही तरी चालेल, कमी व्हायला नको ह्याच दृष्टीने आपल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स किंवा संचय आपला सुरू होतो संपत्तीचा. तर कुठेतरी असं लक्षात आलं की ह्या सगळ्यांना आताचा जो बदलता भारत आहे त्यात कुठेतरी एक पाऊल श्रीमंतीकडे टाकायला शिकवलं पाहिजे, किंवा निडरपणे त्यांना ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये येता आलं पाहिजे आणि आपले पैसे वाढवता आले पाहिजे. यासाठी आमचं ब्रीदवाक्य आहे एक पाऊल श्रीमंतीकडे. पण मग आपलं जे मराठी लोकांचं किंवा मध्यमवर्गीय लोकांचं असतं की आपण श्रीमंत तेव्हाच होतो जेव्हा आपल्याकडे वडिलोपार्जित आहे किंवा पूर्वीचं काहीतरी ठेवलेलं आहे. मनी कॅन मेक मनी किंवा पैसा हा वाढू शकतो हे कॉन्सेप्टच नाहीये. बरोबर. सो हे कॉन्सेप्च्युअली तुम्ही कसं लोकांमध्ये हे करता की हाऊ डज मनी मेक मनी? त्याच्यासाठी ना आम्ही एक आमची वा 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 अशी कन्सेप्ट आहे, म्हणजे वाचवा, वाढवा, वापरा आणि वाटा. आता होतं कसं, वाचवा आणि वाटा हे अगदी पहिल्यांदा आपण करतो. मराठी माणूस हा खूप कन्झर्वेटिव्ह विचारांचा असल्या कारणाने की मला द्यायचं आहे पुढच्या पिढीला हे त्याच्यात अगदी इनबिल्ट असतं, आणि मला सेव्ह करायचं आहे ह्याबद्दलही तो कॉन्शियस असतो. पण मला वापरायचं पण आहे, मला उपभोगही त्या गोष्टींचा घ्यायचा आहे, ह्या बाबतीत त्याचं एक पाऊल मागे असतं. आणि त्यासाठी माझे पैसे मी वाढवले पाहिजेत हा विचार आत्तापर्यंत नव्हता. की तुम्ही जसं अगदी छान सांगितलं की वडिलोपार्जित संपत्ती असेल तर मी श्रीमंत आहे, पण माझ्या पैशातून मी श्रीमंत होऊ शकतो किंवा व्हायला हवं आहे हा विचार आत्तापर्यंत नव्हता. आणि मी माझे पैसे माझ्यासाठी कसे कामाला लावेल हाही विचार नव्हता. मग कुठेतरी आपल्या इन्व्हेस्टमेंट ह्या बँकेशी रिलेटेड, म्हणजे FD, RD, PPF, PF जिकडे अगदी सिक्युअर आहे, पैसे आपले डोळ्यासमोर राहतील असे इन्व्हेस्ट करणं ह्याकडे आपला ओढा जास्त होता. पण कुठेतरी महागाईला पार करून आपले पैसे वाढले पाहिजेत ही संकल्पना कुठेतरी नव्हती, आणि सगळं ओरिएंटेशन इन्व्हेस्टमेंटचं टॅक्सकडे होतं. टॅक्स वाचवण्यासाठी इन्शुरन्स पॉलिसी, टॅक्स वाचवण्यासाठी PF, टॅक्स वाचवण्यासाठी PPF, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय झालं, पैसे अडकून राहिले मात्र वाढले नाहीत. मग कुठेतरी आम्ही त्याचं एक अवेअरनेस आणायला लागलो म्हणा, किंवा त्याचं एक जाणीव लोकांमध्ये जागृत करायला लागलो की एव्हरी टाइम यू डोंट नीड टू इन्व्हेस्ट ओनली फॉर टॅक्स. काहीतरी याच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा आहे, तर तुमचे पैसे तुमच्यासाठी संपत्ती बनतील आणि मग तेच तुमच्यासाठी काम करतील. सर, तुम्ही टॅक्सेशनमध्ये एक्सपर्ट आहात, तुम्ही CA आहात, यू व्हेरी ब्राईट इन दॅट. सो काही वेळेला असं असतं ना की टॅक्सेस पे करण्यामध्ये सुद्धा फायदा असतो. बरं, तो हे काय कॉन्सेप्ट आहे? कारण लोक घाबरतात, म्हणजे जसं सायली म्हणाल्या तसं टॅक्स वाचवण्यासाठीच आपला कल असतो. मेन उद्देश ना आपला इन्व्हेस्टमेंट करण्याचा म्हणा किंवा हा टॅक्स वाचवणं हा एवढाच असायचा. पूर्वी तर इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये, आता ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम ह्या आता नवीन कन्सेप्ट आल्या, पण पूर्वी जेव्हा फक्त ओल्ड रिजिमच होती त्यावेळी जास्तीत जास्त टॅक्स अमाऊंट सेव्ह करायची का, तर टॅक्स वाचवायला. की उदाहरणार्थ समजा एखादी प्रॉपर्टी विकली तर जो कॅपिटल गेन येतोय तर त्याच्यासाठी मी परत नवीन एक प्रॉपर्टी घेईन, मी 5 लाख रुपये सुद्धा टॅक्स मी भरणार नाही, मग त्याच्यासाठी मी 2 कोटीची प्रॉपर्टीमध्ये पैसे अडकवायला तयार आहे. ही कन्सेप्ट होती. किंवा सगळे 31 मार्च आले की आधी माझे टॅक्सचे ATCचं डिडक्शन किती बाकी आहे ते आधी ते भरा. मग त्यावेळी सुद्धा ना काही इन्शुरन्स मधल्या काही पॉलिसीज विकल्या जायच्या, त्यावेळी फक्त एकच अप्रोच असायचा की माझा टॅक्स कसा वाचेल. किंवा इवन बिझनेसमन सुद्धा त्याची बॅलन्स शीट बनवताना पहिलं त्याची कन्सेप्ट ही होती की जो CA पहिला टॅक्स भरपूर वाचवतो तो स्मार्ट CA. करेक्ट. बरं,
मग त्याच्यापेक्षा उलट आत्ताच्या काळात उलट आपण असं बघितलं पाहिजे की जेव्हा फायनान्शियल ॲसेट्सचं सगळं डिजिटलायझेशन होतं आहे त्यावेळी उलट आपण जास्त टॅक्स भरला, तुमची बॅलन्स शीट जर का चांगली स्ट्रॉंग केली तर ती आपण आणखीन मल्टिप्लाय करू शकतो. हे आता हळूहळू लोकांना या अवेअरनेसमुळे समजायला लागलंय. सो आता मी म्हणेन की आता मराठी माणूस रादर बिझनेसमन सुद्धा बदलतोय की बॅलन्स शीट स्ट्रॉंग करून बँकांचे पैसे घेऊन आपण ते जर का आपण बिझनेससाठी वापरले आणि स्वतःचे पैसे आपण इन्व्हेस्ट करू शकलो तर पैशाने पैसा आपण वाढवू शकतो. हे आता काय बेसिक एक फायनान्शियल लिटरसी लोकांमध्ये आणणं फार खूप गरजेचं आहे गरजेचं. आणि त्यामुळे वेल्थ क्रिएट होते. हा एक त्यातला एक बेसिक कॉन्सेप्ट आपण थोडंसं काय लक्षात आलं माहितीये का की पर्सनल फायनान्स कुठेच शिकवलाच गेलेला नाहीये. करेक्ट. म्हणजे आपल्या सगळ्यांची जी इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स आहेत ते आपल्या आई वडिलांचं बघूनच आहेत. कुठल्याच सिलेबसमध्ये पर्सनल फायनान्स शिकवलाच नाही आपल्याला. त्यामुळे कुठेतरी आता त्याची जास्त गरज आहे की मराठी माणसांमध्ये तर स्टॉक मार्केट इज गॅम्बल, जुगार आहे तो, त्यात वळायचंच नाही, आणि रिअल इस्टेट ही रिअल वेल्थ, अशाच विचाराने आपण पुढे आलो. किंवा जे काही आपले पैसे आहेत ते वाढले नाहीत तरी चालतील पण ते कमी व्हायला नको, कुणाचं एक नया पैशाचं देणं आपण लागता कामा नये. ह्या सगळ्या कन्सेप्ट्समुळे ना आपण फार जुन्याच भारतात अजून असल्यासारखे वागतोय. आता जी आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती बदलते, आपल्या इकॉनॉमिक रिव्होल्युशन्स जी होत आहेत त्याचा आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटवर काही परिणाम आपण करूनच घेत नाही. म्हणजे साधा तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आयफोन दरवर्षी एक नवीन फोन आणतायत का? अपडेटेड राहण्यासाठी. आपण मग कधी अपडेट करणार स्वतःला की सगळं बदलते आपल्या आजूबाजूचं हे आपल्याला कळतंय. कोडॅक कॅमेरा सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. 73ला त्यांच्याकडे डिजिटल कॅमेरा शोध लागलाही होता पण त्यांचा जास्त भर फिल्म मेकिंगकडे असल्या कारणाने त्यांनी त्याला कधी वावच दिला नाही आणि मग सगळ्या स्पर्धेत ते मागे पडले आणि त्याला कसं रिस्पॉन्ड करावं कळलं नाही. कुठेतरी मराठी माणसाचं म्हणा किंवा जे रिस्क हॅवर्स आहेत त्या सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम होतोय. बदलत्या काळाप्रमाणे आपण बदलत नाही आहोत आणि त्यामुळे एक पाऊल श्रीमंतीकडे टाकायची गरज आहे. कुठेतरी हा बदल आणणं गरजेचं आहे. या प्रवाहामध्ये तर अत्यंत गरजेचं आहे. करेक्ट. असं आपल्याला वाटतं. बरोबर. अगदी. सायली, तुम्ही मीडियामध्ये आधी होतात. कुठे होतात? कुठल्या विभागात होतात? जवळजवळ 20 वर्ष मी झी टीव्ही, झी मीडिया, CNBC अशा मीडिया क्षेत्रात काम केलं. माझं जास्त काम कंटेंट सिंडिकेशन, कंटेंट डिजिटायझेशन, लायब्ररी, डिजिटल आर्कायव्हिंग असं होतं. म्हणजे जरी त्या ऑर्गनायझेशनमध्ये मी असले तरी माझा स्वतःचा अजिबात पोर्टफोलिओ नव्हता कारण मी इतर स्त्रियांसारखा हाच विचार करत होते की हे क्षेत्र नवऱ्याचं आहे. फायनान्स इज नॉट माय कप ऑफ टी, सो आय नेव्हर गॉट इन टू इट. सो देन हाऊ डिड यू गेट इन टू फायनान्स? गुड क्वेश्चन. काय झालेलं होतं की बरेच दिवस हे माझ्या मागे होते. जवळजवळ 3 वर्ष ही वॉज ट्राईंग टू ट्रान्सफॉर्म माय माइंड की तू सोड आणि ह्या क्षेत्रात काहीतरी करायला ये. पण फायनान्स आणि मीडिया ह्यातला दोघांमधला जो काही जी काही मोठी म्हणजे कम्प्लिटली हे वेगळे दोन पोल आहेत ते. क्रिएटिव्ह आणि ऍब्सोल्युटली. तर त्यामुळे मलाही असं वाटत नव्हतं की मी फायनान्समध्ये कधी रुळेन किंवा ऑफ ऑल फायनान्स असं मला बरंच होत होतं. पण नंतर असं झालं की आमच्या एका क्लायंटच्या पत्नीचं मी जे काही झालं ते पाहिलं की त्या आमच्या ऑफिसमध्ये बॉक्स फाईल घेऊन बसलेल्या आणि शी वॉज टोटल इन टू लर्च की काय माझ्यासाठी आहे हेच त्यांना माहिती नव्हतं. आणि त्यांचे पती अचानक निवर्तले त्यामुळे त्यांना गाईड करणारं कोणी नाही, मुलबाळ नाही म्हटल्यानंतर त्यांना कोणीही काही सल्ले देत होतं. पण लकीली त्या फाईलवर वेलणकरांचं नाव बघून त्या आमच्याकडे आल्या आणि त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की अशा परिस्थितीत म्हणजे क्रायसिसमध्ये का फायनान्सचा चार्ज घ्या, तुम्हाला स्वतःला का माहिती नसावं ह्याची पहिल्यांदा जाणीव तिकडे मला झाली. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं मीही तसंच करते की CA नवरा आहे म्हटल्यानंतर मी जास्त रिलॅक्स आहे आणि मी माझ्या फायनान्समध्ये कधीच लक्ष घातलं नाही. पण हे होता कामा नाही की आता माझ्या अनुभवातून मला हे कळलं की बायका जास्त डिसिप्लिन आहेत की त्यांचं एकदा इन्व्हेस्टमेंट गोल्स ठरल्यानंतर त्या शक्यतो हटत नाहीत, भटकत नाहीत रस्ता. तर स्त्री ही खरी जास्त व्हर्सटाईल आहे, अनेक गोष्टी एकावेळी करण्याची ताकद आहे तिच्यात. मग फायनान्स का नाही? म्हणजे ॲक्च्युली एक हार्टफेल्ट एक त्यानंतर असं लक्षात आलं की स्त्रीने फायनान्सबद्दल आस्था दाखवणं किती गरजेचं आहे की कुठल्या तरी प्रसंगाने तिच्यावरती वेळ यावी पेक्षा पहिल्यापासूनच जर तिला माहिती असेल माझ्यासाठी काय आहे तर मला वाटतं ते दोघं मिळून त्या फायनान्सचा चांगला उपयोग करू शकतील, स्वतःची संपत्ती निर्माण करू शकतील. दोघांचे गोल्स त्यामुळे वेगळे राहणार नाहीत. हे लक्षात आल्यामुळे मग ह्या क्षेत्रात मी याचं ठरवलं
आणि माझं उद्दिष्ट इथे येण्याचं एवढंच होतं की स्त्रियांमध्ये याची साक्षरता आणणं. पण त्यानंतर असं लक्षात आलं की फक्त स्त्रिया नाही तर आपल्या सगळ्यांनाच साक्षरतेची गरज आहे. आणि मग त्या क्षेत्राची व्याप्ती रुंदावत गेली. स्वतः मी आधी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची ॲम्फीची एक्झाम दिली. त्यानंतर मग असं असतं कुतूहल जननी असते शोधाची, तसं कुठेतरी नाही मग हे का करता करता सेबीचं मी सर्टिफिकेशन केलं. मग खूप बरेच प्रश्न पडायला लागले जे इतरांना पडतात तसेच. सो सेबीचं मी इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरीचं सर्टिफिकेट केलं आणि त्यानंतर मग बऱ्याच प्रश्नांची उत्तरं छान मिळायला लागली. लोकांशी बोलताना लक्षात आलं की काय फायनान्शियल कन्सर्न आहेत आणि काय साक्षरता गरजेची आहे. मग त्या दृष्टीने आम्ही महाराष्ट्र टाइम्स सह काही कार्यक्रम केले. ओके. की निवृत्ती सुफळ संपूर्ण, नियोजन निवृत्ती आधीचं आणि निवृत्ती नंतरचं. की खूप गैरसमजामध्ये आपण राहतो, खूप मिथ्स आहेत आपल्या मनात की इन्शुरन्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट. तर कुठली इन्शुरन्स कंपनी तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देण्यासाठी बसलेली म्हणजे मीडिया जगाचा पण फायदा होतोय आता खूपसा. सो वाईल प्रेझेंटिंग आणि कॉन्सेप्च्युअली हो नक्की समजवणं आणि स्पेशली स्त्रियांचा. हो नाही म्हणजे एस्पेशली जेव्हा मला एक आठवतंय की महाराष्ट्र टाइम्स बरोबर आम्ही एक सेमिनार घेतलेली होती. तर त्यावेळी 150-200चा क्राऊड होता. त्यावेळी काही लोक सायली वॉज प्रेझेंटिंग देत आणि काही लोक विचारत होते प्रश्न की अरे हे सांगा. म्हणजे थोडासा विषय भरकटत होता. त्यावेळी एक पार्टिसिपंट होता तो मला की अहो तुम्ही थांबाव, मला फक्त आता मॅडमचं ऐकायचं. त्यावेळी मला खरोखर बरं वाटलं की मी जे तिला सांगत होतो 3 वर्ष मी तिच्या मागे होतो की तू तुझ्या त्या नोकरीतनं बाहेर पड, मीडियामधनं बाहेर पड. थोडंसं मलाही त्यावेळी आधी भीती वाटत होती की अरे तिचा एवढा सेट सगळं एव्हीपीचा जॉब तिला मी सोडून इथे यायला सांगतोय तर हे मी चुकीचं तर नाही ना करत आहे. तर त्यावेळी मला त्या माणसाने ज्यावेळी हे सांगितलं ना की मला फक्त आता मॅडमचं ऐकायचंय. पण तुम्हाला का असं वाटलं की हिने यायला पाहिजे होतं? नाही, कारण एकतर कसं आहे की एकतर ती मीडियामध्ये असल्यामुळे तिचा स्टेज कॉन्फिडन्स किंवा हा एक अतिशय चांगला होता. ओके. आणि जेव्हा तिने काही लोकांचे आमच्याकडे इन्सिडेंट्स पाहिले त्यावेळी तिची ती कळकळ कळली आपल्याला की नाही बाबा हे जर का मी माझ्या बाबतीत जर का होऊ शकतं तर इतरांच्याही बाबतीत होईल. ते आपण आपल्यापासून बदलायला सुरुवात केली पाहिजे. सो नाव यू कॉम्प्लिमेंट इच अदर इज इट. आणि दुसरं म्हणजे सरांचा जो 25-30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यातनं काय लक्षात आलं की खूप मिसलीड होत आहे. मार्केटमध्ये खूप गोष्टी अशा आहेत की ज्याच्यात भरकटत जातो आपण. जसं मी आता सांगत होते की इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितली जात होती किंवा रिअल इस्टेटमध्ये माणसांनी एवढे पैसे जात होती. म्हणजे आतापर्यंत म्हणजे अजून किती पहिलं म्हणजे पैसे आले का पहिले इन्शुरन्स एजंट्स घरी यायचे आणि महिन्याचे की पैसे सॅलरी आली की पहिली इन्शुरन्स पॉलिसी. सो वाय इज इन्शुरन्स नॉट अ इन्व्हेस्टमेंट मॉड्यूल हे जरा समजावून सांगा. सो इन्शुरन्स इज टू प्रोटेक्ट युअर समथिंग. की मग ते ॲक्सिडेंट असेल किंवा कुठली अशी आपत्कालीन एखादी गोष्ट असेल की ज्याच्यासाठी जो खर्च होणार आहे तो तुम्हाला इन्शुअर करता येतो. की इमर्जन्सी नेव्हर कम्स विथ द नोटीस. सो टर्म कव्हर असणं खूप गरजेचं असतं. किंवा हेल्थकेअर, आता फार्मामध्ये इतकं प्रचंड इन्फ्लेशन आहे की मेडिक्लेम इज मस्ट. हेल्थकेअर असणं अगदीच गरजेचं आहे. पण हे रिस्क मॅनेजमेंट या दृष्टीने आम्ही पाहतो की जर तुम्ही ही प्रोव्हिजन केली नाहीत तर इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही जे पैसे वाढवतायत ते उद्या ह्यात सगळे निघून जातील. आता इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट का नाही तर तुम्ही वर्षानुवर्ष प्रीमियम भरता आणि तुम्हाला नंतर मॅच्युरिटीला काहीतरी एक अमाऊंट मिळते. ती त्या कारणासाठी असते ज्या कारणासाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे. बरोबर. तेव्हा इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायला लागले तेव्हा त्यांना असं बरेच वेळा वाटायचं की एवढा प्रीमियम भरून शेवटी मला एवढे मिळणार आहेत से 10 लाख. तर ते आज मी 10 लाखाची जेव्हा विचार करते की वा 10 लाख अमाऊंट मला मिळणार आहे मला आनंद वाटतो. पण हे 10 वर्षांनी त्याची व्हॅल्यू घटते. आणि ऑल इन ऑल तुम्ही बसून जर त्याचा ROI कॅल्क्युलेट केला तर तो 6 ते 7% वर नाहीये. मग ते बँकाही आपल्याला देत होत्याच की. करेक्ट. म्हणजे इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेंट समजून लोक अनेक वर्ष पैसे अडकवून ठेवत होते. बरोबर. त्याच प्रीमियम मध्ये जेव्हा SIP सुरू केल्या लोकांनी तेव्हा त्यांचा हा डिफरन्स लक्षात यायला लागला आणि मग कुठेतरी ही चुकीची कल्पना हे पटायला लागलं. मग आता त्याच्या बेसिक मुद्द्यावर आल्यावरती हे लक्षात येतं की इन्शुरन्स हे कंपाऊंडिंग फॅक्टर त्याच्यामध्ये नाहीये जे SIP मध्ये म्युच्युअल फंड्समध्ये किंवा स्टॉक. सो व्हॉट इज कंपाऊंडिंग? एकतर त्याच्या आधी मी थोडंसं इन्शुरन्स बद्दल पण सांगेन की कसं व्हायचं की जसं मी मगाशी म्हटलं की मेन पर्पज असायचा टॅक्स वाचवणं. मग त्याच्यामुळे मला 1.5 लाख रुपयाचं टॅक्स सेव्हिंग केलं, इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मग साहजिकच कुठली तरी पॉलिसी घेतली जायची. त्या 1.5 लाख रुपये प्रीमियम भरण्याची किती पॉलिसी असेल. मग त्याचा फोकस इन्व्हेस्टमेंट करणं हा असायचा.
त्यामुळे इन्शुरन्सचा मेन पर्पज डावलला जायचा. म्हणजे आज जर का एखादा तिशीचा माणूस असेल तर त्या तिशीच्या माणसाला जर का 1 कोटीचा जर का प्रीमियम जर का आपल्याला रिस्क कव्हर घ्यायचं असेल, विच इज अ बेसिक प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स, तर तो हार्डली त्याला 15 ते 20 हजार रुपयात मिळेल. करेक्ट. पण जर का मी इन्व्हेस्टमेंट ह्या दृष्टीने जर का मी इन्शुरन्समध्ये गेलो आणि ते मी 1.5 लाख रुपये जर का मी प्रीमियम भरायला लागलो, तर त्या अशा ट्रॅडिशनल पॉलिसीमध्ये हार्डली मला 15 ते 20 लाख रुपयाचं फक्त कव्हर मिळेल. म्हणजे 1.5 लाख रुपये प्रीमियम भरून मला फक्त 20 लाख रुपयाचं कव्हर मिळतं आहे. जे खऱ्या आत्ताच्या ज्या नवीन पॉलिसीज आहेत, ज्या नवीन टर्म कव्हर आहेत, सो थोडक्यात म्हणजे काय, इन्शुरन्सचा उपयोग हा टर्म कव्हरसाठी म्हणून जास्त व्हायला पाहिजे, किंवा सायली म्हणाले तसं मेडिक्लेम कव्हरसाठी म्हणून व्हायला पाहिजे. तो इन्व्हेस्टमेंट म्हणून केला गेला तर तिथे कंपाऊंडिंगच येईल. तिथे लॉंग टर्ममध्ये आता सुरुवातीला सुद्धा 25-30 वर्षापूर्वी आम्ही सुद्धा सुरुवात करताना ज्यावेळी पहिलं बिझनेसचं इन्कम आलं त्यावेळी आणि पहिली आधी पॉलिसी घेणं, हे पण आता 25-30 वर्षानंतर कळलंय की हे प्रीमियम भरताना नायदर माझं कव्हर सफिशियंट होतं ना माझी इन्व्हेस्टमेंट इनफ वाढली, कारण तुम्ही म्हणता तसं ते कंपाऊंडिंगच झालं नाही. मग आता कंपाऊंडिंग म्हणजे काय हे जर का आपण बघितलं तर थोडक्यात आज मी म्युच्युअल फंड ही कन्सेप्ट काय आहे जर का आपण बघितलं तर आज समजा मी 10 लाख रुपयाचे मी म्युच्युअल फंड घेतले, तर त्याच्यातनं एक 50 कंपन्यांचे मी शेअर्स विकत घेईन. तर आज जसं आपण म्हणतो की शेअर्स म्हणजे कुठल्या, आज जे काय आपल्या नावाजलेल्या कंपन्या, आपल्याला ज्या काही लिस्टेड कंपन्या ज्या दिसत आहेत, तर अशा नावाजलेल्या कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये, IT इंडस्ट्रीमध्ये असे समजा हे पैसे इन्व्हेस्ट झाले, तर आज त्यांची करोडोनी उलाढाल होती. त्यांचे स्वतः MD, त्यांचे सगळा अख्खा बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सगळा विचार करतायत की त्यांची टर्नओव्हर 15-20% कसा वाढेल. सो वर्षानुवर्ष हा जर का त्यांचा टर्नओव्हर, त्यांचा प्रॉफिट 15-20% वाढत गेला तर त्याचा लॉंग टर्ममध्ये इफेक्ट होतो आणि नॅचरली त्याच्यामुळे शेअर प्राईस वाढतात. शेअर प्राईस वाढल्यामुळे आपण इनडायरेक्टली म्युच्युअल फंडमधनं शेअर्सच विकत घेतलेले असतात आणि इनडायरेक्टली युअर अ बिझनेस पार्टनर विथ. एक्झॅक्टली. मग त्यामुळे हा कंपाऊंडिंग इफेक्ट आज मिळतो. म्हणजे आज समजा मी 20 वर्ष आपण म्हणतो की अरे एखादी मी जागा घेतली, मी 5 लाख रुपयाला जागा घेतलेली, आज माझे 2 कोटी झाले, किती त्याच्यात कंपाऊंडिंग मिळालं. पण ह्याला किती पिरियड गेलेला असतो, 20 वर्ष. आपण जागा घेताना कधीच ना ती 2 वर्ष जागा पैसे वाढले आपण विकून टाका असं कधी करत नाही. 20-20 वर्ष कंपाऊंडिंग करतो, त्यामुळे तो 5 लाखाचे 2 कोटी दिसतात. पण आज हेच समजा म्युच्युअल फंडसुद्धा तुम्ही 20-20 वर्ष ठेवलेत तर त्याचा ह्या कंपाऊंडिंगचा इफेक्ट ट्रिमेंडस होतो. म्हणजे समजा मी 10 वर्ष ठेवले तर साधारण 4 ते 5 पट वाढतात, 20 वर्ष ठेवले तर अजून ते 10 पट वाढतात. बरोबर. सो ह्या दृष्टीने मी जर का बघितलं तर कंपाऊंडिंगमध्ये म्युच्युअल फंडमध्ये फार चांगला फरक पडू शकतो. मग आता आपली एक्सपर्टीज तिकडे येते की कुठल्या कंपनीज, कुठल्या म्युच्युअल फंड्समध्ये, दॅट इज वेअर युअर एक्सपर्टीज कम, राईट? सो थोडंसं कंपाऊंडिंग बद्दल सोपं करायचं म्हटलं तर कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज. तुमच्या पैशांवर जो इंटरेस्ट मिळतो त्या इंटरेस्टवर सुद्धा पुढे तुम्ही इन्कम कमवत राहता. सो ह्यामुळे वर्षानुवर्ष तुमचे जर पैसे इंटरेस्टवर इंटरेस्ट झाले तर ते कंपाऊंडिंग इंटरेस्टने चांगले मिळतात. म्हणजे आम्ही म्युच्युअल फंडमध्ये म्हणतो की आत्तापर्यंत त्या 30 वर्षाच्या सेन्सेक्सचा जो अनुभव आहे त्याप्रमाणे साधारण एखादी अमाऊंट तुम्ही लमसम इन्व्हेस्ट केलीत तर ती साधारण 5 वर्षात डबल होते आणि 10 वर्षात ती 5 पट होऊ शकते. हे बाकी कुठेही शक्य नाही होत, हे इथे होतं कारण तुमच्या भांडवलामध्ये त्याचं इंटरेस्ट जोडलं जातं आणि त्याच्यावर तुम्ही इंटरेस्ट कमवत राहता. सो मला अजूनही हे वाटतं, आत्ता तर फारच त्याचं अम्युझिंग फॅक्टर आहे. जेव्हा कौन बनेगा करोडपती आलं होतं तेव्हा ते इतकंही होतं ना की अरे करोड कोणाला मिळणार, किंवा एक दॅट की करोडपती. पण म्युच्युअल फंड्समध्ये इफ यू स्टार्ट अर्ली फ्रॉम युअर इनिशियल, तुमचा जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये येता तिथपासून जेव्हा तुम्ही 40-50 पर्यंत येता तुम्ही करोडपती होता. सो इट इज सो साधी 20,000ची SIP जरी असेल ना तरी तुम्ही 10-15 वर्षामध्ये तुम्ही स्वतःचा करोड तयार करू शकता. म्हणजे किती स्वाभाविक आहे खरं तर. इट इज जस्ट इलिटरसी. म्हणजे तुम्हाला फक्त त्यातलं ज्ञान नसल्यामुळे तुम्ही करोड म्हणजे आपल्याला पैसे लॉटरीने किंवा अँचेस्टर प्रॉपर्टी मधूनच मिळू शकतात आणि त्यालाच वेल्थ म्हणायचा एवढा आपला रिवाज झालेला होता की स्वतःच्या पैशाने आपण वेल्थ क्रिएट करू शकतो ही विचारसरणीच नव्हती. त्यामुळे कुठेतरी
त्या साक्षरतेमध्ये सुद्धा अनेकांनी आम्हाला असंही सांगितलं की अरे एक स्त्री बोलते फायनान्सवर. म्हणजे हे सगळे कन्सेप्ट फार नव्याने येत आहेत आता, की स्त्रिया कुठे फायनान्समध्ये, हा एक विचार. किंवा इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट होता आणि आता ह्या म्हणतात की इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट नाही. तर जेव्हा आम्ही त्यांना ॲक्च्युली कम्पेअर करून दाखवतो की आत्ता सरेंडर व्हॅल्यू घ्या आणि ती तुमच्या मॅच्युरिटी डेटपर्यंत फक्त म्युच्युअल फंडमध्ये ठेवा, तुमच्या मॅच्युरिटीच्या अमाऊंटपेक्षा कैक पटीने जास्त तुम्हाला मिळू शकतं जर 5-10 वर्ष उरली असतील तर. तुमच्या ह्या इन्साइट्समुळे कन्व्हिक्शन येतं, कारण ते फार गरजेचं आहे. म्हणजे कधी कधी थोड्याशा बदलाने सुद्धा ना तुमचा पोर्टफोलिओ अनेकांना असं वाटतं की माझ्याकडे सगळंच आहे, रिअल इस्टेट आहे, सोनं आहे, PF आहे, PPF आहे, बँकामधनं FD आहे, हे सगळं आहे, म्हणजे माझं इन्व्हेस्टमेंट मिक्स परफेक्ट आहे. पण ते तसं नसतं. अनेकदा माझ्यासाठी मी कुठले ऑप्शन निवडायला हवेत हे तुमच्या गोल्सवर आहे. तुम्हाला आयुष्यातनं काय हवंय हे जेव्हा ठरवता तेव्हा मग तुम्हाला ठरवावं लागतं की कुठल्या ऑप्शनमध्ये किती एक्सपोजर किती वर्षांसाठी घ्यायचंय. तर त्या कारणासाठी आपोआपच ती अमाऊंट तयार होऊन तुमच्या हाती मिळते. आता आत्तापर्यंतचा आपला कसा पॅटर्न असायचा की लग्न ठरलं, हे मोडा ते तोडा असं करून पैसे जमा केले, आपलं उद्दिष्ट पूर्ण केलं. सो गोल्सवरती तर आपण येऊयाच, पण बरेच वेळेला असं होतं ना की माणूस जेव्हा नोकरीला लागतो कोणाचं तरी ऐकून FD मध्ये ठेवतो, एक प्रॉपर्टी घेतो, एक इथे ठेवतो, तिथे ठेवतो आणि त्याला असं वाटतं यू आर फायनान्शियली सिक्युअर आणि तुझं प्लॅनिंग झालेलं आहे किंवा तुझं सगळं सेट आहे. करेक्ट. पण खरं बऱ्याच वेळा तसं नसतं, बिकॉज तुम्हाला एक्झॅक्टली माहिती नसतं की तुमचा पैसा वाढणार आहे का नाही वाढणार आहे. सो तिथे एक्सपर्टीजचं काम येतं. बरोबर. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की थोडंसं अपडेट 1.0 झालेलं आहे. म्हणजे लोक आता FD म्हणून थोडं तरी का होईना म्युच्युअल फंडमध्ये एक्सपोजर घ्यायला लागलेत, की एवढं कॅम्पेनिंग, एवढं फायनान्शियल काय म्हणतो बंबार्डिंग चालू आहे सगळीकडून, सगळ्याच मीडिया प्लॅटफॉर्म्सवरनं, की कुठेतरी ती रिअलायझेशन आलं की हां असं काहीतरी SIP करायची असते किंवा SIP असं बरंच ऐकलंय, थोडीशी तिकडे इन्व्हेस्टमेंट करू. आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की आय एम सॉर्टेड, कारण आता माझ्याकडे म्युच्युअल फंड पण आहे. पण ते तुमच्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे आहे की नाही हे बघणं म्हणजे आम्ही अपग्रेड 2.0 म्हणतो. की आत्तापर्यंत म्हणजे तिथे पदार्पण तर झालं, पहिली मेंटॅलिटी जी सिक्युअर पैसे ठेवण्याची होती तिथून कुठेतरी इन्फ्लेशन मीटिंग रिटर्न कमवण्यासाठी एक एंट्री झाली म्युच्युअल फंडतर्फे. पण आता पुढे माझ्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे जर मी त्यात इन्व्हेस्टमेंट केल्या तरच मी पैसे किंवा वेल्थ क्रिएट करू शकणार आहे, हे एक लक्षात आणून देणं, ह्या मेंटॅलिटीवर काम करणं म्हणजे आम्ही अपग्रेड 2.0 म्हणतो. किंवा मला कळलंय की माझ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये बऱ्याचशा काही काय म्हणतो चुका नाही म्हणणार मी, पण त्यावेळी जे माझ्या समोर आलं तिथे मी इन्व्हेस्ट करत गेलो. पण त्या रिस्ट्रक्चरिंगची आता गरज आहे फॉर वेल्थ क्रिएशन किंवा पैसे वाढवण्याच्या दृष्टीने त्या रिस्ट्रक्चरिंगची गरज आहे. हे कळल्यावर सुद्धा बरेच वेळा असं आपण आपल्याकडे एक असं एक मेंटॅलिटी आहे की एवढे वर्ष होतं ना, मग राहू दे बघू. ते पण बदलायलाच तयार नसतो. करेक्ट. तिकडे एक अनकम्फर्ट येतो आपल्याला की आत्तापर्यंत हे असं करत आलोय ना, राहू दे. त्याच्यासाठी थोडीशी त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊन जर तुम्ही रिस्ट्रक्चरिंग केलं तर खरोखरच फायनान्शियल ट्रान्सफॉर्मेशन येऊ शकतं आयुष्यात. पण मला हे खूप आवडलं की तुमची एक सुरुवात खूप छान असते की तुम्ही एक एक्सेल फॉर्म सारखं भरून घेता जेव्हा तुमच्याकडे एक इन्व्हेस्टमेंटसाठी कोणी येतो, ते हे का आणि कशासाठी हे गरजेचं आहे. की कसं असतं की त्या एका डेटा शीटमध्ये जी लोकांना फार साधी एक्सेल वाटते, त्यात आम्ही जे डिटेल्स घेतो की नाही, त्यातनं आम्हाला हे कळतं की ती व्यक्ती फायनान्शियली कुठे आहे, कुठे पोचायचंय, आणि मधला मार्ग मग आम्हाला त्यांच्यासाठी सुकर करता येतो. तुम्ही मार्ग काढून देता. सो त्यांचे जसे गोल्स असतील, काही इमिडिएट गोल्स असतील, काही लॉंग टर्म मिड टर्म असे गोल्स असतील, तसं तुम्ही ते. सो त्या डेटा शीटमधनं सगळं क्लिअर होतं की त्यांना स्वतःलाही अनेकदा माहिती नसतं की स्कॅटर्ड इन्व्हेस्टमेंट आहेत. ते एकत्र लिहिताना लक्षात येतं की माझे इन्व्हेस्टमेंट नक्की कुठे आणि किती आहेत, त्याचे आत्तापर्यंतचे रिटर्न्स काय आहेत हे त्यामुळे त्यांना उलगडतं. दुसरं, उद्दिष्टांवर कधी विचारच केलेला नसतो. 2 मुलं आहेत म्हटलं तर शिक्षण आलं, एखाद्याचं हायर एज्युकेशन आलं. पण आता हायर एज्युकेशन ही गोष्ट अशी नाही की अचानक ठरलं आणि तुम्ही केलं. त्यासाठी कुठेतरी थोडंसं प्लॅनिंग लागतं. भले बँका तुम्हाला लोन देतात वगैरे, पण ती लोनची कपॅसिटी तरी क्रिएट करावी लागते ना. तर ह्या सगळ्यासाठी हा जो प्रवास आहे हा मॅप करणं फार गरजेचं असतं की तुमची उद्दिष्ट तिकडे स्पेल आउट होतात त्या डेटा शीटमध्ये. ती झाल्यानंतर मग आम्ही त्यांना मदत करतो की शॉर्ट टर्म गोल्स कुठले, लॉंग टर्म गोल्स कुठले, त्याप्रमाणे मग कुठली इन्स्ट्रुमेंट तुम्ही घ्यायला हवेत, कुठले म्युच्युअल फंड तुम्हाला कुठल्या कारणांसाठी कसे ठेवायला हवेत, तुम्ही तुमच्या इमर्जन्सीसाठी लिक्विडिटी किती पैशांची ठेवायला हवी आहे, हे सगळं आम्हाला त्याच्यातनं त्यांना सांगता येतं. म्हणजे कुठेतरी हे गोल बेस्ड प्लॅनिंग करताना
उद्दिष्टांप्रमाणे इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे किंवा त्यांच्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे म्युच्युअल फंडचं सिलेक्शन झाल्यामुळे त्यांना त्या वेळेसाठी योग्य पैसा उभा राहतो. म्हणजे सगळं पुढचं स्ट्रेस फ्री होऊन जातं. हा, हे मुख्य म्हणजे जेव्हा आम्ही आणखीन एक पॉईंट ऍड करीन की जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो बरोबर, तर त्यावेळी किंवा डायटिशियनकडे जातो, तर त्यावेळी डायटिशियन किंवा डॉक्टर आधी आपले जे काही मेडिकल टेस्ट झालेले आहेत ते त्याचे रिझल्ट्स बघतात आणि त्याप्रमाणे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करायला पाहिजेत जेणेकरून तुम्हाला BP अवॉइड करता येईल, डायबिटीज अवॉइड करता येईल किंवा तुमची लाईफस्टाईल चांगली राहील. हे जसं डॉक्टर सांगतात तसं आय थिंक या डेटाशीटमध्ये इथे उपयोग होतोय. अत्यंत महत्त्वाचं की तुमचे गोल्स काय आहेत, त्याप्रमाणे तुमचे आता ॲक्च्युअल तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे केलेले आहेत आणि त्या गोल्ससाठी हा इन्व्हेस्टमेंट पुरे पडणार आहेत का अजून बदलायला पाहिजे. आणि मग त्यांचंच इन्व्हेस्टमेंटचे कॉन्सेप्ट सुद्धा कळतात की त्या Exactly. किती बरोबर आहेत आणि किती चुकीचं. बरोबर. म्हणजे जेव्हा आम्ही ह्या डेटाशीट भरून घेतो मुळात त्यात उलट 2 ऑब्जेक्टिव्ह असतात की डेटा कोलेशन पहिलं आधी महत्त्वाचं असतं. कारण आम्ही ज्यावेळी रिटर्न भरतो त्यावेळी जेव्हा आमच्याकडे एखादा क्लायंट येतो त्यावेळी त्याने जेवढं इन्कम पुरते डिटेल्स फक्त दिलेले असतात, पण ज्यावेळी इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करायचं आहे त्यावेळी बरेच विचार करून तो सगळी डेटाशीट त्याला आधी भरायला लागते. इट इज नॉट जस्ट फॉर सेव्हिंग टॅक्स, इट इज ऑल्सो फॉर इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लिकेशन. सो त्या दृष्टीने त्याला हा डेटा कोलेट करायला आधी वेळ लागतो. आणि ज्यावेळी एस्पेशली जेव्हा नवरा बायको दोघंही एकत्र येतात की ही डेटाशीट घेऊन, त्यावेळी नक्की गोल्स कुठले आहेत, मे बी नवऱ्याचे गोल्स काही वेगळे असतील, बायकोचे गोल्स काही वेगळे असतील, मुलांना ज्यावेळी मुलांचं करिअर लक्षात घेऊन त्यांचं पुढचं लाईफस्पॅन लक्षात घेऊन त्यांच्या रिलेटेड काही काही गोल्स असतील, ह्या सगळ्याचा विचार करतानाच त्यांना डेटाशीट भरायलाच कधी कधी एक महिना लागतो की अरे नक्की माझा गोल पहिला का तुझा गोल पहिला, प्रायोरिटी काय, किती अमाऊंट लागणार. मग ज्यावेळी आम्ही जनरली सांगतो त्यांना की जेव्हा तुम्ही येताय त्यावेळी उलट नवरा बायकोनी दोघांनी एकत्र या आणि हा सारासार तुमच्या गोल्सचा विचार करून या. फॅमिलीचेच गोल्स आणि फॅमिली एकूण समृद्ध कशी व्हावी याचा एक प्रॉपर. आणि याचा ना त्यांना बऱ्याच उलटही फायदा होतो. म्हणजे बरेच लाईफ मधले डिसिजन घ्यायला ह्याचा त्यांना उपयोग होतो. की एखाद्याला असं वाटत असतं की मला रिटायरमेंटला 1 करोड हवंय, पण जर त्यांनी रिस्ट्रक्चरिंग केलं तर आम्ही त्यांना समजावून सांगतो की तुम्ही 5 करोडपर्यंत जमवू शकताय, पण याचा अर्थ रिटायरमेंटपर्यंत थांबायची गरज नाही. तुम्हाला तुमचं पोटेन्शियल कळलंय इन्व्हेस्टमेंटचं, त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने तुमचे बाकीचे गोल्स किंवा स्वप्न पूर्ण करू शकताय. तर हा कॉन्फिडन्स त्यांना आगाऊच मिळाल्यामुळे कमी सेव्हिंग करून जास्त पैसे त्यांना वाढवता येतात किंवा वेल्थ क्रिएशनचा एक मार्ग ओपन होतो. असं काही एक उदाहरण देऊ शकता तुमच्या कुठल्या क्लायंट मधलं की ज्याच्यामुळे एक त्याचं कम्प्लीट हे बदललं आणि त्याला एक वाव फॅक्टर आलाय की अरे. सो आमच्या ओळखीतले जे आहेत ते वयाच्या 35व्या वर्षी आम्हाला भेटायला आले, कारण त्यांच्या बायकोला बुटीकसाठी काही पैसे द्यायचे होते. फॅशन डिझायनिंगचा त्यांचा बिझनेस आहे, तर 50 लाख त्यांना द्यायचे होते. तर ही वॉज नॉट शुअर की मी हे आत्ता द्यावेत का न द्यावेत. त्याचा जॉब खूप चांगला आहे वगैरे, पण त्याची जी काही उद्दिष्ट आहेत त्याप्रमाणे त्याला रिटायर होताना 100 करोड त्याच्याकडे असायला हवे होते. त्यामुळे त्याला प्रश्न पडलेला की ते माझं टार्गेट किंवा मध्ये मध्ये जे काही आता मुलं, त्यामुळे येणारे खर्च, मग हायर एज्युकेशन, हे सगळं धरून जर मी दर काही अमुक काळानंतर समजा मी त्यातनं 20-20 लाख काढतोय, तर असं असताना सुद्धा माझे 100 करोड होऊ शकतील का, आणि जर तसं होणार असेल तर मी आज तिला एवढे पैसे देऊ शकीन का, द्यावेत का, हा जो त्याचा प्रश्न होता. त्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण त्याचा लाईफ जर्नी, वेल्थ क्रिएशन जर्नी त्यांना आखून दिला. त्याप्रमाणे त्याला ज्या ज्या वेळी पैसे लागणार होते ते कॅल्क्युलेट करून आम्ही त्याला सांगितलं की तू तुझ्या रिटायरमेंटला जवळजवळ 125 करोड देऊ शकतोयस. हे त्याच्या लक्षात आल्यानंतर मग त्याला हा निर्णय घेणं सोपं गेलं की मी आता बायकोच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करूच शकतोय. सो असा तुम्हाला कॉन्फिडन्स आधीच येऊ शकतो जर तुम्ही पुढचं काहीतरी प्लॅन केलं असेल. आपण नेहमीच म्हणतो की प्लॅनिंग हे कुठल्याही बिझनेसचा बॅकबोन असतो. तसंच हा तुमचा वेल्थ क्रिएशन जर्नी आहे, त्याच्यासाठी बॅकबोन आहे प्लॅनिंग. म्हणजे ते फ्लेक्सिबल पण राहू शकतं. करेक्ट. म्हणजे तुम्ही एक प्लॅन करून दिलाय, पण समजा कोणाची काही इच्छा आली किंवा कोणाला काही वेगळं ट्रॅव्हल करावं असं वाटलं, काही वेंचर करावं असं वाटलं, तर देन यू रिवर्क ऑन दॅट. या ऑफकोर्स. सो दॅट इज फ्लेक्सिबल. आम्ही तर म्हणतो की जेव्हा सुरुवातीला आपण गोल बेस्ड प्लॅनिंग मध्ये ती डेटा शीट लिहिलेली असते की तुमचे काही गोल्स ठरवलेले असतात
जसं आता माझ्या मुलाचंच आहे समजा, की तो शाळेत असताना आम्हाला वाटलं की एखाद्या वेळेस तो सायन्सला गेला, डॉक्टर इंजिनियरला गेला, मास्टर्ससाठी जर का बाहेर जायला लागलं तर आपल्याला पैसे जास्त ठेवायला लागतील. पण त्याचा इंटरेस्ट नॅचरली, आम्ही दोघंही फायनान्समध्ये असल्यामुळे म्हणा किंवा काय माहिती नाही, पण त्याचा इंटरेस्ट फायनान्समध्येच आला. त्याने कॉमर्स करणं, CA करणं हेच त्यांनी प्रिफर केलं. त्यावेळी मग आम्हालाही ठरवायला लागलं की ओके, मग ह्याचा अर्थ मी बाहेरच्या शिक्षणासाठी जर का मी XYZ पैसे जर का ठेवलेले असतील, आता मला माझं प्लॅनिंग चेंज करायला पाहिजे. आता कॉमर्सच्या शिक्षणाला, CAच्या शिक्षणाला एवढे काही जास्त खर्च लागत नाही आहेत. त्यामुळे धिस मनी आय कॅन यूज इट फॉर सम अदर गोल्स. सो असं लाईफ स्पॅनमध्ये प्रत्येकाचे गोल्स आणि नीड्स सारखे बदलत असतात. बरोबर. आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग पण चेंज करत राहायला, फ्लेक्झिबल असू शकतं. त्यामुळे आम्ही पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं हे गरजेचं समजतो, की पोर्टफोलिओ रिव्ह्यू साधारण 3 गोष्टींसाठी आपल्याला करावाच लागतो, की त्यांना दिलेली जी इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आहे किंवा जे काही ऑप्शन आपण चूज केलेत म्युच्युअल फंड स्कीम, त्या पाहत राहणं गरजेचं आहे की ते परफॉर्म तशाच करतायत की नाही. आज भारतात जवळजवळ हजारोंनी आहेत, म्हणजे जस्ट टू पुट नंबर अक्रॉस, साधारण 2000च्या वर म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत. पण त्यात आपल्याला हे बघून द्यायला पाहिजे की त्यांच्या उद्दिष्टांप्रमाणे दिलेल्या म्युच्युअल फंड स्कीम्स तशाच परफॉर्म करतायत की नाही मार्केटप्रमाणे. दुसरं, मार्केटमध्ये ट्रेंड्स वेगवेगळे येतात, मग त्या ट्रेंडप्रमाणे आपल्या जर इन्व्हेस्टमेंट नसतील तर त्या ट्रेंडचा आपल्याला फायदा घेता येणार नाही. त्यामुळे रिस्ट्रक्चरिंग गरजेचं असतं. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे गोल्स बदललेत. कारण ही जर्नी आहे, हा एक प्रवास आहे. एकदा केलं आणि झालं असं नसतं. आपले गोल्स बदलत असतात, ह्या आजूबाजूच्या गोष्टी बदलत असतात. त्याप्रमाणे हे रिस्ट्रक्चरिंग करत राहणं किंवा तुमचा पोर्टफोलिओ त्या पद्धतीने रिव्ह्यू करत राहणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे एका अर्थाने म्हणजे तुमच्या क्लायंट बरोबर तुमचं एक हँड होल्डिंग असतं टू क्रिएट दॅट वेल्थ. म्हणजे असं नाही की एकदा प्लॅन करून दिला आणि सो इट्स ऑल अगेन रिव्ह्यूविंग आणि मग त्यांचं गरजा आणि त्यांचं समजून घेऊन परत त्यांना रिस्ट्रक्चर. काय माहिती का, आम्ही मेन पर्पज इन्व्हेस्टमेंट करताना आम्ही हाच बघतो की युअर मनी शुड नॉट बी लॉक्ड फॉर एनी पर्टिक्युलर टाईम. कारण काय, आज समजा आज मी जसं आता पूर्वी आपण ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट करायचो त्यावेळी 14% आपल्याला बँकेनी पण इंटरेस्ट दिलेला आहे. PPFमध्ये सुद्धा आपल्याला 14% व्याज मिळालेलं आहे. मग या पुढच्या 20-30 वर्षाच्या काळात आता हळूहळू इंटरेस्ट कमी होत चालला आहे. बरोबर. सो तसंच पुढे जसं इंडिया एक डेव्हलपिंग कंट्रीपासून डेव्हलप कंट्रीमध्ये जाईल, तेव्हा हा हळूहळू इंटरेस्ट अजूनही कमी होईल. सो थोडक्यात म्हणजे आपण आपला जो काय इन्व्हेस्टमेंट जे काय प्रॉडक्ट निवडतोय तिथे आपण कुठेही लॉक असता कामा नाहीये. कारण नाहीतर काय, आलेल्या नवीन अपॉर्च्युनिटीचा आपल्याला फायदा घेता येणार. गव्हर्नमेंट पॉलिसीज मध्ये खूप बदल आणि त्याच्यामुळे आम्ही कुठलंही प्रॉडक्ट निवडताना असंच म्हणतो की इन्व्हेस्टरला फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. कारण एक तर त्यांचे एक तर जिओपॉलिटिकल नीड्स, आपल्या सगळ्या जिओपॉलिटिकल सिच्युएशन बदलते आणि दुसरं म्हणजे आपल्या गोल्स अँड नीड्स बदलत आहेत. त्यामुळे आपल्याला इन्व्हेस्टरला पहिला आधी फ्रीडम असला पाहिजे की जे त्याच्यासाठी बेस्ट आहे ते त्याला निवडता आलं पाहिजे. उगाच 20-20 वर्ष एखाद्या पॉलिसीमध्ये एखाद्या प्रॉडक्टमध्ये अडकून बसला आणि नंतर आपल्याला कळलं की अरे हे 20 वर्षापूर्वी मी बदलायला हवं होतं, तर मग त्याचं भरपूर मोठं नुकसान होऊ शकतं. एक उत्तम उदाहरण म्हणजे पेन्शन प्लॅन्स. सगळ्या बँका पेन्शन प्लॅन आपल्याला पिच करत असतात. बरोबर का चूक, कुणी घ्यावं कुणी नाही घ्यावं हे प्रत्येकाच्या रिस्क ॲपेटाईटवर आहे. पण महत्त्वाचा मुद्दा आहे पेन्शन प्लॅनमध्ये हा असतो की ज्यांना प्रॉव्हिडंट फंड नाही आहे किंवा पेन्शन नाही आहे, ज्यांना पेन्शन नाही आहे त्यांना मग रिटायरमेंट नंतरचा हा एक प्रश्न असतो की आता मंथली इन्कमचं काय. त्यावेळी मग पेन्शन प्लॅनकडे लक्ष जातं. पण ह्या पेन्शन प्लॅनमध्ये काही वर्षांसाठी तुम्ही खूप अमाऊंट भरत असता. फॉर एक्झाम्पल, एक प्लॅन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 8 लाख 5 वर्ष भरायचे. पुढची 5 वर्ष तुम्हाला काही मिळणार नाही आहे आणि 11व्या वर्षापासून तुम्हाला 2.5 लाख प्रत्येक वर्षी मिळणार आहे. आज हे सांगितल्यानंतर कानाला सुद्धा हे फार संगीतासारखं वाटतं की 2.5 लाख मला दरवर्षी मिळणार आहेत. पण जर आपण ROI कॅल्क्युलेट केला तर इट्स नॉट मोर दॅन 5.5%. म्हणजे पर्सेंटेजवर आपलं लक्ष नसतं. ROI कधीच आपण कॅल्क्युलेट करत नाही. आपण हाच विचार करतो की माझ्या रिटायरमेंट नंतर मला 2.5 लाख मिळणार आहेत आणि मग थोडेफार ह्या इन्व्हेस्टमेंटमधनं मिळणार, माझी मंथली भागवली जाणार आहे, खर्चाची तरतूद होणार आहे. पण त्या सगळ्यामध्ये काय होतं, तुम्ही 10 वर्षासाठी 8-45 लाख अडकवून ठेवलेत. हेच तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकल्यानंतर पहिलेच 8 लाख 5 वर्षामध्ये डबल होणार आहेत. तुम्हीच पैसे
अशा पद्धतीने वाढवू शकता की त्यातनं तुम्हाला SWP सारखे ऑप्शन आहेत ज्यात तुम्ही मंथली इन्कम घेऊ शकता आणि तुमचे पैसे अनलॉक राहू शकतात. कारण रिटायरमेंट नंतर तुमचे पैसे जर सगळीकडे अडकले असतील तर इमर्जन्सी नेव्हर कम्स विथ नोटीस ॲज अ सेट. म्हातारपणानंतर काही म्हणजे रिटायरमेंट नंतर सॅलरी बंद झाल्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स येऊ शकतात असे, आणि जर पैसे सगळीकडे लॉक्ड असतील तर सो काही वेळेला जे क्लायंटचं पण एक अनसीन फॅक्टर्स असतात ते तुम्ही त्यांना दाखवून पण देता की बाबा हे नीड्स कदाचित येऊ शकतात, तर ह्याचा विचार होतोय का किंवा ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. करेक्ट. आता बरेच जणांची मुलं फॉरेनला असतात त्यामुळे होम केअर मला लागू शकेल हे कुणाला पटतच नाही किंवा कोणी आपल्या प्लॅनिंगमध्ये घेतच नाही. ही लागूच शकणार आहे की मुलं काही करिअरसाठी गेलेली त्यावेळी येऊच शकतील असं नाही. मग उद्या मला होम केअरची गरजही लागू शकेल. मग त्या पद्धतीने माझं पोस्ट रिटायरमेंट प्लॅनिंग केलंय कमी, हा विचार अशा पद्धतीने होत नाही. आणि मग अनेकदा मग रिटायर झाल्या आपण सिनियर सिटीजन स्कीम किंवा पोस्ट ऑफिस मंथली इन्कम याच्यात पैसे गुंतवून ठेवतो, अडकवून ठेवतो 5 वर्षासाठी. 8% आपल्याला दर महिना मिळतो, पण 5 वर्षानंतर ती अमाऊंट एवढीच राहते, त्याच्यात वाढ नाही होत. मग तिथे आम्हाला ते एक पाऊल श्रीमंतीकडे आणावं लागतं की तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या SIPनेच तुमचा एवढा कॉर्पस तयार करा की 50 लाख जर जमले तर त्यातनं तुम्ही 33,000 दर महिन्याला घेता SWPने, तरी सुद्धा तुमचे 10 वर्षांनी साधारण 50 लाख डबल होऊ शकतात 12%. मग जर असा तुम्हाला ऑप्शन अवेलेबल आहे तर तुमचे पैसे का लॉक ठेवायचे. ॲब्सोल्युटली. बरं, एक अत्यंत महत्त्वाचा किंवा एक जुना ब्लॉक आहे आणि स्पेशली मिडल क्लास लोकांमध्ये जास्त आहे किंवा अनेक लोकांमध्ये असं आहे की लोन घेणं हे फार स्ट्रेसफुल किंवा लोन अवॉइड करतात लोक. सो हे काय आहे आणि लोन घेतल्याने काय फायदे होतात हे जरा समजून सांगा. सो आपण नेहमीच म्हणतो की कुठलंही कर्ज किंवा लोन इज अ डँगलिंग स्वॉर्ड, ती आपल्या डोक्यावर लटकती तलवार असते. आणि मराठी माणसाला जसं मी मगाशी म्हटलं बाळबोध असं हे असते की कुणाकडून एक नया पैसा घ्यायचा नाही. म्हणून बरेच वेळा आपण आपले जे जमवलेले पैसे आहेत किंवा स्वकष्टाचे जे पैसे आहेत तेच आपण सगळ्या कारणांसाठी वापरतो, लोन घ्यायचं नाही या एका तत्वापोटी. पण जर आता हे पाहिलं ना तर पूर्वी बँकाने आपल्याला 12-14% दिलेत, त्याच टक्क्यांनी आपल्याला लोनही मिळत होतं आणि आपल्या FDवर आपल्याला इंटरेस्टही मिळत होता, त्यामुळे ते काही गॅप नव्हती. पण आता पाहिलं तर परिस्थिती बदलली. बँका तुम्हाला 6 आणि 7% देत आहेत आणि साधारण 8% तुम्हाला लोनही मिळत आहे. पण ॲट द सेम टाईम तुम्हाला आता असे ऑप्शन आहेत ज्यात तुम्ही साधारण 15% कमवून तुम्हाला कंपाऊंडिंगने आणखी चांगले फायदे त्याचे मिळू शकतात, जे आपण म्युच्युअल फंडने पाहिले. मग आता साधं एक होम लोन जर घेतलं तर बऱ्याच जणांचं असं असतं की मी माझ्या पैशात माझं घर घेईन. हा हट्ट जर सोडला आणि आपण जर आपल्या कपॅसिटीप्रमाणे लोन घेतलं, म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की 20% डाऊन पेमेंट स्वतःच्या पैशातून करा, 80% लोन घ्या. सो समजा एखाद्याने 1 करोड बँकेकडनं लोन घेतलं तर साधारण लाखभर त्याचा EMI असतो आणि 10 वर्षाचा टेन्युअर असेल तर 1.5 करोड आपण बँकेला देतो. मग आपल्याला वाईट कुठे वाटतं, ते 50 लाख जास्त देतो त्यासाठी. पण जर आपण ते केलं, स्वकष्टाचे जे पैसे आहेत समजा साधारण करोड, ते न लावता जर आपण ते इन्व्हेस्ट केले तर म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या स्कीम कॅटेगरीतल्या स्कीममधनं जर इन्व्हेस्ट केले तर 10 वर्षात हेच तुमचे 1 करोड साधारण 4 ते 5 करोडपर्यंत होऊ शकतात. मी ही रेंज एवढी यासाठी सांगितलं की प्रत्येकाच्या रिस्क कॅपिटाईट प्रमाणे त्या स्कीम असणार आहेत. म्हणजे तुम्हाला जर पैसे तुमचे जे एवढे वाढवता येणार आहे, म्हणजे लोनची हे कॅपिटल अमाऊंट कव्हर करून इंटरेस्ट कव्हर करून परत तुमच्याकडे राहतात, म्हणजे तुमच्याकडे ते लोनचे 1.5 दिल्यानंतर सुद्धा आहेतच की 3-3.5. मग ही जी तुमची संपत्ती तयार करण्याची जी एक प्रोसेस आहे तिला पण खीळ बसवतो त्या एका विचाराने की लोन इज अ डँगलिंग स्वॉर्ड. नाही, आणि मेन ना इथे मानसिकता डेव्हलप करणं हा प्रश्न येतो. बरोबर. म्हणजे आता बिझनेसमन सुद्धा समजा म्हणायला लागला की मी माझेच पैसे वापरीन, बिझनेससाठी वापरीन, जी काय डेव्हलपमेंट मला लागणार आहे, ऑफिस घ्यायचं आहे, फॅक्टरी घ्यायची आहे, ह्याच्यासाठी मी स्वतःचेच पैसे वापरीन, तर तो स्वतःची वेल्थच कधी क्रिएट करू शकणार नाही. तर त्याच्यापेक्षा त्यांनी त्याच्या बिझनेसला लागणारे जर का पैसे आहेत ते वेगवेगळ्या ऑप्शन्समधनं बँकांकडनं त्यांनी जर का लोन म्हणून घेतले आणि स्वतःचे पैसे इतरांच्या बिझनेसमध्ये मे बी थ्रू इक्विटी, थ्रू म्युच्युअल फंड जर का कंपाऊंडिंग करत राहिला तर त्याला स्वतःचा रिटायरमेंट 10-20 कोटीचा कॉर्पस त्याला तयार करता येईल. आणि ॲट द सेम टाईम बँकांकडनं आपल्याला 8-9% लोन मिळेल, आपले पैसे बाहेर डबल टिबलनी वाढतायत. सो ह्याच्यातनं तो वेल्थ क्रिएशन करू शकतो. पण एक मात्र नक्की आहे की अशावेळी लोन हा डँगलिंग स्वॉर्ड कधी होऊ शकतो की
तुम्ही क्रेडिट कार्डचं लोन घेतलं, पर्सनल लोन घेतलं, जिकडे तुम्ही 10, 11, 12%, 15% भरताय, सो देन लोन विल बी अ डँगलिंग स्वॉट. तर त्याच्यामुळे आम्ही तो उलट हे म्हणतोय की तुम्ही जी लोन्स घेताय 10% आतली लोन्स असतील ना, यू आर सेफ. हां, मग यू आर सेफ. मग त्याच्यात तुम्ही इंटरेस्ट पण तुमचा एक्सपेंडिचर क्लेम करून तुमची कॉस्ट ऑफ कॅपिटल हार्डली 6% होते. मग तुम्ही तुमचे बाकीचे पैसे, स्वतःचे पैसे दुसरीकडे इन्व्हेस्ट करू शकता आणि जे 15% वाढतायत मग तिथे चांगलं कंपाऊंडिंग होऊ शकतं. पण ऑफकोर्स हाय इंटरेस्ट लोन जर का मी बेअर केली तर ती मात्र डँगलिंग स्वॉट होऊ शकते. मग स्वतःचेच पैसे, कमवलेले पैसे आपण बँकांना इंटरेस्टमध्ये देऊ आणि मग गडबड होईल. हे मात्र प्रिकॉशन आपल्याला घ्यायला पाहिजे. ह्यात अजून एक विषय असा आहे ना की आपले अनेक लोन्स असतात, बँका तुम्हाला कधीच सांगायला येत नाही की इंटरेस्ट रेट कमी झाले. मग असं असेल तर मग आपण त्याचा फायदा घेतलाच पाहिजे. करेक्ट. मग अशा वेळी आपण जे आपले अनेक वेगवेगळ्या बँकांना घेतलेले जे लोन असतात ते रिस्ट्रक्चर करणं गरजेचं असतं. म्हणजे काय तर आपण ही सगळी लोन एकत्र आणून एका बँकेशी जर निगोशिएट केली तर आपल्याला जास्त त्यातनं पैसे, म्हणजे EMI घेता तुम्हाला जास्त पैसे घेता येतात आणि ते तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. किंवा तुमच्या इतर कारणांसाठी, होम रिनोव्हेशन असेल म्हणा किंवा काय, तर त्यासाठी स्वतःचे पैसे नका टाकू ना, हे लोन रिस्ट्रक्चर करून तुमचं EMI कमी होईल किंवा त्याच EMI मध्ये जास्त पैसे सँक्शन झाले तर ते तुम्ही तुमच्या त्या कारणांसाठी वापरा आणि पुन्हा तुमच्या स्वकष्टाचे तुम्ही म्युच्युअल फंड सारख्या ऑप्शनमध्ये इन्व्हेस्ट करून चांगले कमवूच शकता. पण ह्या लोन रिस्ट्रक्चरिंग ने सुद्धा आपल्याला वेल्थ क्रिएशनचा एक मार्ग मोकळा झालेला आहे, तर त्याचा फायदा आपण घ्यायला हवा. करेक्ट. जसं आता समजा आता बाहेरच्या शिक्षणासाठी जर का आपल्याला बाहेर जायचं असेल तर तिथे भरपूर खर्च होते, 1-2 कोटी रुपये खर्च होतात. मग अशा वेळी उलट इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे, तुम्ही जर का एज्युकेशन लोन घेतलं तर त्याच्यावरचा सगळा इंटरेस्ट तुम्ही तुमच्या इन्कममधनं वजा करू शकता. आणि आज समजा बँकांकडनं मला एज्युकेशन लोन समजा 9% पडलं, सो ह्या 1 कोटीवरती समजा मी जो काही इंटरेस्ट भरत असेल, समजा 9% मी इंटरेस्ट भरला, त्याचा मला 30% माझा टॅक्स वाचवून परत मला माझा खर्च फक्त 6%च होणार आहे. सो जिकडे मला इथे अशा ठिकाणी जिथे जिथे टॅक्सचा बेनिफिट आहे तिकडे तर नक्कीच होम लोन किंवा एज्युकेशन लोन हे तर नक्कीच आपण बँकांकडनं घ्यावं आणि स्वतःचे पैसे उलट इन्व्हेस्ट करावे. तर एज्युकेशन लोनमध्ये ना आणखी फ्लेक्झिबिलिटी पण असते की तुम्ही सँक्शन समजा 3 वर्षासाठी तुमचा मुलगा मुलगी बाहेर, देशाबाहेर, तर जो काही खर्च आहे तेवढा एकाच वेळी तुम्ही अवेल करून घेता. ओडीसारखा असतो साधारणतः, तुम्ही जेवढे अवेल करता तेवढ्यावरच इंटरेस्ट भरताय आणि तोही टॅक्स फ्री होतो. त्यामुळे तुम्हाला टॅक्स ॲडव्हान्टेजही मिळतं आहे, जेवढे अवेल करून घेतले तेवढ्यावरच तुम्ही देत असता आणि तिकडे गेल्यानंतर मुलं अर्न अँड लर्न ह्या पॅटर्नमध्ये लगेचच जातात. त्यामुळे तुम्हाला कदाचित बाकीचं लोन वापरावंही लागणार नाही. पण सँक्शन असेल तर निदान त्या रिस्कवर तुमचं एज्युकेशन मुलाचं पूर्ण होतं, तुमचे स्वकष्टाचे पैसे बाजूला उडत राहतात. दोघांचं डेडली कॉम्बिनेशन आहे. पण म्हणजे टॅक्सेशन पण आहे आणि हे पण आहे. आणि अगेन म्हणजे जनरली असं होतं ना की नवरा बायकोंमध्ये बरेच वेळा, स्पेशली प्रोफेशनल्स किंवा वर्किंग ह्याच्यामध्ये, की नवरा एक वेगळ्या माणसाकडे इन्व्हेस्ट करत असतो आणि बायको तिचं एक वेगळा एक हे असतं. आणि मग बरेच वेळेला एकमेकांना माहिती पण नसतं की ॲक्च्युली तुम्ही कुठे, सो एकत्र जात नसता, तुमचे गोल्स पण काहीतरी. सो याच्यामध्ये तुमच्या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये मदत होते किंवा असं होतं? खूपच की कसं होतं, आम्ही दोघंही असल्या कारणाने टॅक्सचाही सपोर्ट असतो, त्यांच्या फायनान्शियल एवढ्या वर्षांच्या अनुभवाची जोड असते आणि एक स्त्री पण त्यांच्याबरोबर असल्या कारणाने जो एक डोक्यात टॅबू असतो की बायका फायनान्सबद्दल बोलू शकत नाहीत, तो कुठेतरी तोडला जातो आणि मग समोरची स्त्री कुठल्याही लेवलचा प्रश्न विचारायला घाबरत नाही. आता एक असं आपल्यात एक जो अनसेड समज आहे की बायकांना काही कळत नाही फायनान्समधलं, मग त्या आणखीनच घाबरतात त्यांचे वैयक्तिक प्रश्न विचारायला. मग आम्ही दोघं असल्यानंतर त्यांना हा प्रश्न कुठलेही प्रश्न विचारताना एक तर काही भीड राहत नाही, हे एक. आणि दुसरं असं होतं ना की जर त्या दोघांचे गोल्स वेगळे असतील, म्हणजे आत्ताचे जे नवीन कपल्स आमच्याकडे येतात त्यांचं बऱ्याच जणांचं असं तिचं वेगळं करा, माझं वेगळं करा. त्यावेळी काय होतं की ती डेटाशीट भरतानाच ते दोघांच्या लक्षात येतं की सहजीवनामध्ये तुमचे काही गोल्स हे कॉमन आहेत. बरोबर. कुठेतरी त्यांना ते एकत्र येणं गरजेचं असतं. मग आम्ही अशावेळी त्या दोघांच्या वैयक्तिक खर्चांसाठी वेगळ्या इन्व्हेस्टमेंटना मदत करतोच, पण त्यांच्या ज्या कॉमन गोल्ससाठी आम्ही जे प्लॅनिंग करतो त्यात, किंवा त्यांना जे काही आम्ही म्युच्युअल फंड सजेस्ट करतो त्यात हे बघतो की दोघं वेगवेगळे करत असताना जे काही ओव्हरलॅप झालंय किंवा प्रत्येकच जण दोघांनी आपलं रिस्क ॲपेटाईट
तोलून मोलून त्याप्रमाणे इन्स्ट्रुमेंट घेतलेत की नाही माहिती नसतं. मग त्यावेळी ते एकत्र आणल्यामुळे ते आपल्याला साधता येतं की त्यांच्या कॉमन गोल्ससाठी आपण त्यांना व्यवस्थित इन्स्ट्रुमेंट देऊ शकतो. तर त्यांचे पर्सनल जे काही गोल्स किंवा पर्सनल जे काही तेही सॅटिस्फाय होतात आणि आणि कॉमन इकडे गोल्ससाठी common एकत्र goals. आल्यामुळे चांगलाच डिफरन्स त्यांना जाणवतो. तुमच्या ह्याच्यामध्ये एक स्पेशलिटी आहे 3 बकेट स्ट्रॅटेजी. सो ही 3 बकेट स्ट्रॅटेजी काय आहे किंवा ह्याची काय मदत होते, किती मदत होते? खूप होते. एक तर फायनान्स समजायला त्यांना खूप सोपं जातं, पण त्याचबरोबर त्यांच्या हे लक्षात येतं की आपली 3 उद्दिष्ट कुठली, स्पेशली रिटायरमेंटला किंवा अगदी कुणाचंही आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट निवडतो तेव्हा ह्या 3 बकेट अप्रोचचा आपल्याला हा फायदा होतो की हा बकेट तुमची उद्दिष्ट क्लिअर करतात आणि त्याप्रमाणेच आपण इन्व्हेस्टमेंट ऑप्शन त्याच्यासाठी चूज करतो की सगळे आहेत म्हणून म्युच्युअल फंडमध्ये टाका असं नाही आपण करत. त्यामुळे त्यांच्याकडे इमर्जन्सीसाठी असलेली पहिली बकेट, इमर्जन्सी, लिक्विडिटी किंवा जे शॉर्ट टर्म गोल्स आहेत जे आम्ही साधारण 3 वर्षात येणारे मोठे खर्च, यासाठीचा पैसा मार्केट लिंक ठेवूच नका याचं आपण एक प्रोव्हिजन करतो. ती फर्स्ट बकेटमध्ये होते की पहिल्या बकेटमध्ये जे पैसे ठेवणार आहात ते सिक्युअर अशाच ऑप्शनमध्ये ठेवा, पटकन लिक्विडेट होतील अशाच ऑप्शनमध्ये ठेवा, अगदी बँक, RD, FD सारखे. दुसरी जी बकेट असते ती साधारण म्हणजे जे रिटायर झाले त्यांच्यासाठी मंथली इन्कमसाठी असते की याच्यापुढे सॅलरी बंद म्हटल्यानंतर मंथली इन्कम हवं. मग त्याच्यासाठी काय करावं ते ऑप्शन आपण त्यांच्या रिस्क ॲपेटाईटप्रमाणे निवडतो. कधी कधी एखाद्याकडे फंड चांगले असतील तर आम्ही त्यांना सिनियर सिटीजन स्कीम वगैरेमध्ये सुद्धा नाही म्हणत नाही, म्हणजे त्यांना नाही म्हणणार का नाहीच आहे, पण खूप सिक्युअर सुरुवातीला करत राहिलो तर वेल्थ क्रिएट होत नाही. या दृष्टीने मग आपण SWP सारखा ऑप्शन त्यांना सुचवतो ज्यात तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे पैसे काढताही आणि ते लॉंग टर्ममध्ये वाढतातही. सो हा एकच असा ऑप्शन आहे की जो तुम्हाला दोन्ही गोष्टींसाठी उपयोगी पडतो. आणि तिसऱ्या बकेटमध्ये तुम्हाला ग्रोथसाठी पैसे ठेवायचे असतात जेणेकरून तुम्ही सेम लाईफस्टाईल सस्टेन करू शकाल. की रिटायरमेंटनंतर प्रत्येकालाच ही भीती असते की इतके दिवस सॅलरी होती, इन्कम येत होतं, त्यामुळे एक सेट झालेली आहे लाईफस्टाईल, पण ती मला कॉम्प्रोमाइज करायची नाही आहे. मग ते करण्यासाठी या ग्रोथ बकेटची गरज आहे. किंवा आपण खऱ्या अर्थाने रिटायरमेंट नंतरच लाईफ जगायला लागतो. आधी नोकरी व्यवसायामुळे आपल्याला पाहिजे तशा सुट्ट्या मिळालेल्या नसतात, हवं तसं फिरता आलेलं नसतं, जबाबदाऱ्या खूप असतात, मुलांची शिक्षणं, त्यांची काय करिअरची सोय, हे सगळं करता करता शेवटी ती रिटायरमेंटच राहते जेव्हा तुमची स्वप्न तुम्हाला पूर्ण करायची असतात. मग ती फिरण्याची असतील, दानधर्माची असतील, काही असतील, ती सगळी उद्दिष्ट तुम्हाला या ग्रोथ बकेटमधनं पूर्ण करता येतात. आणि जेव्हा तुम्हाला हे सगळे पैसे तुमचे अनलॉक्ड आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या बकेटमधले, तेव्हा जर पहिले जेव्हा समजा 5-10 वर्षांनी तुमचे पैसे समजा पहिल्या बकेटमध्ये संपले तर 5 वर्षानंतर कमी पडत असतील तुम्हाला ग्रोथ बकेटमधून इथे ट्रान्सफर करता येतात. मंथली इन्कम कॅन बी कंटिन्यूड, कॅन बी ग्रोथ. सो अशा प्रकारे आपण फंड्स स्विच करत प्रत्येक वेळी त्यांच्या ज्या गरजा बदलत आहेत त्यांना न्याय देऊ शकतो. ओके, एक उदाहरण म्हणून असं देऊ शकाल का की सपोज एक 50 लाख SWP राईट? हो. हे SWP काय आणि सपोज 50 लाख SWP मध्ये टाकले तर आपण जसं म्हणतो जसं हे आणि किती वाढतील असं एक काही अंदाज देऊ शकता? बेसिकली आपण मंथली इन्कम जर SWP मधनं घेत असू तर त्याच्यासाठी जे आम्ही म्युच्युअल फंड स्कीम सिलेक्ट करतो त्या हायब्रिड असतात. ओके, म्हणजे डेट आणि इक्विटी याचं कॉम्बिनेशन असतं. म्हणजे काही त्यातला भाग हा सिक्युअर असतो, काही वोलेटाईल इन्कममधनं पैसे मिळवणारा असतो. त्यामुळे हायब्रिड फंड्स आपण त्याच्यासाठी सिलेक्ट करतो जे साधारण 12 ते 14 ट्रॅक रेकॉर्डप्रमाणे 12 ते 14% रिटर्न देतात. अशा हायब्रिड फंडमधनं आपण वर्षाला 8% साधारण काढतो आणि उरलेले आपले कंपाऊंडिंगने वाढत राहतात. सो 50 लाखावर तुम्ही साधारण 8% डिवायडेड बाय 12 महिने असं केलं तर साधारण 33,000 काढू शकता दर महिन्याला. 50 लाखांना 33,000 काढून साधारण 10 वर्षात तुम्ही 40 लाख विड्रॉ करता. हे केल्यानंतर सुद्धा 10 वर्षांनी तुमचे 50 लाखापेक्षा साधारण त्याचे डबल होण्याचे चान्सेस असतात. सो 12%नी साधारण तुमचे 50चे 1 करोडच्या जवळपास कॉर्पस पुन्हा तयार होतो की तुमच्या मंथली एक्सपेन्सेसना सुद्धा इन्फ्लेशनमुळे थोडी वाढ होत राहणार आहे. तर ते 33,000चे मग पुढे तुम्ही थोडे थोडे वाढवत नेऊही शकता. सो अशा प्रकारे याचा उपयोग आपल्याला आणखीन कधी होतो की रिटायर झाल्यानंतर पहिल्यांदा पूर्वी एक कन्सेप्ट काय असायची की मी रिटायर झाल्यानंतर एखाद्या फ्लॅटमध्ये मी पैसे इन्व्हेस्ट करीन, त्याच्यातनं मला रेंट मिळेल, ते मला आयुष्यभराचं पेन्शन असेल. पण आता ती स्थिती नाही आहे. म्हणजे आता रेंट तुम्ही बघाल ऑल ओव्हर इव्हन पार्ल्यासारख्या ठिकाणी किंवा मेट्रोसारख्या ठिकाणी सुद्धा 2 ते 3% फक्त आपल्याला रेंट मिळतो.
मी आज समजा एखादा 2 म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या पैशावरती हा म्हणजे मार्केट व्हॅल्यू मी आज समजा एखादा आपण एक्झाम्पल घेऊ की आज समजा मी एक 2 कोटी रुपयाचा मी फ्लॅट घेतला तर त्या फ्लॅटवरती मला साधारण रेंट 50,000 रुपये मिळेल बरोबर. मग त्याच्यानंतर सोसायटीला दिलेला मेंटेनन्स, मग त्याच्यानंतर बरं भाडेकरू बदलल्यानंतर रंगरंगोटी हे ते सगळं, तो मुळात आधी बाहेर जाईल का नाही ह्याचं टेन्शन. सो असं बघता त्याला फार तर फार 50,000 रुपये रेंट मिळेल. तो आफ्टर ऑल दीज एक्सपेन्सेस तो 40,000 रुपये रेंट फक्त त्याच्या हातात येईल. आणि लॉंग टर्ममध्ये प्रॉपर्टीची पण व्हॅल्यू किती वाढेल काय वाढेल हे अनसर्टनच आहे. पूर्वी चांगली वाढायची पण आता ह्याच्या पुढे किती वाढेल, कारण ऑलरेडी हाय प्राईस सगळ्या जर का जागा झालेल्या आहेत. तर हेच जर का 2 कोटी समजा मी HWP सारख्या ठिकाणी ठेवले तर त्याच्यातनं मला महिन्याला एक तर 1.25 लाख रुपये दर महिन्याला आपण त्याच्यातनं विड्रॉ करू शकतो बरोबर. म्हणजे जे इथे मला 40,000 रुपये मिळणार आहेत ते इथे मला 1.25 लाख रुपये मिळतील. प्लस मागच्या ट्रॅक रेकॉर्डप्रमाणे जर का मी बघितलं तर ह्या 2 कोटीचे पुढच्या 10 वर्षात 3.5 ते 4 कोटी पण झालेले आहेत. आणि ऑफकोर्स डायव्हर्सिफिकेशन किंवा मंथली विड्रॉ करणं किंवा आणखीन वेळ प्रसंगी या 2 कोटीतनं मी म्युच्युअल फंडमधनं 25 लाख रुपये काढू पण शकतो. हे मी फ्लॅटमध्ये मी 10 स्क्वेअर फीट विकले आणि 50,000 रुपये काढले असं तर करता येत नाही आपल्याला. आणि अमाऊंट ब्लॉक होऊन जाते. हे तर बाकीचे ॲडव्हान्टेजेस तर भरपूर आहेत. पण मंथली इन्कम मिळणं हे रेंटपेक्षा तिप्पट सुद्धा मिळू शकतं आपल्याला. आणि बरं प्रॉपर्टीचं असं आहे की तुमचे एवढा ह्यूज कॉर्पस हा ब्लॉक राहतो की पटकन एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला 10-15 लाख हवेत तर एखादं किचन विकलं किंवा एखादी बेडरूम विकली असं नाही करताय. ते पूर्ण ट्रान्झॅक्शन होईपर्यंत तुमचे पैसे अडकले राहतात. आणि ऑनबोर्डिंग कॉस्ट पण खूप आहे. म्हणजे हे सगळं बघता रेसिडेक्स इंडेक्स प्रमाणे साधारण 10 वर्षामध्ये गेल्या 10 वर्षात साधारण एक 5-5.5% मिळालेले आहेत आणि 20 वर्षामध्ये 8.5 ते 9% मिळालेत मेट्रो सिटीजमध्ये. हे अप्रिसिएशन रिअल इस्टेटचं आहे. त्यामुळे रिअल इस्टेट इज नो मोर अ रिअल वेल्थ बारिंग फ्यू प्रॉपर्टीज की काही गव्हर्नमेंट प्रोजेक्टच्या जवळपासचे काही प्लॉट तुम्हाला मिळून गेले तर इट कॅन बी जस्ट एन ऑप्शन ॲज अ डायव्हर्सिफाईड हे इफ यू हॅव. पण माझ्या हे आता अत्यंत एक प्रकर्षाने लक्षात येते की फायनली तुमचं मेन लिटरसी आहे की तुम्हाला पर्सेंटेज कुठून किती मिळत आहे. म्हणजे कॅल्क्युलेट करणं गरजेचं. करेक्ट. सो हे बेसिक त्यातलं हे आहे. सो एनिथिंग एल्स दॅट यू वॉन्ट टू. नाही म्हणजे इथे आम्हाला म्हणायचं की आता सुद्धा फायनान्शियल अवेअरनेसमुळे लोकांना पण समजतंय की म्युच्युअल फंडनी रिटर्न्स पण चांगले दिलेले आहेत. पण बघायला गेलं तर तो त्याच्या कपॅसिटीप्रमाणे ना त्याच्यात एक्सपोज होत नाही आहे. म्हणजे आज सुद्धा आम्ही कितीतरी इन्कम टॅक्सचे रिटर्न भरतो त्यावेळी लोकांचे आम्ही बँकातनं किती इंटरेस्ट येते, हाऊस प्रॉपर्टीमधनं किती रेंट येते, व्हिजावीज माझे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट किती आहेत. म्हणजे तिथे आम्ही नेहमी म्हणतो की बाबा हे तुम्हाला कळतंय पण वळत नाही आहे की कळतंय तुम्हाला की 15-20% म्युच्युअल फंडमध्ये मिळत आहेत किंवा इक्विटीमध्ये कंपाऊंडिंग होतंय पण त्याप्रमाणे मी इम्प्लिमेंट करत नाही आहे. ओव्हरऑल जर का मी माझा एक सर्क्युलर ग्राफ मी आखला तर माझी हार्डली 10 ते 20% इन्व्हेस्टमेंट फक्त या अशा प्रॉडक्टमध्ये आहे की जे जास्त रिटर्न्स देत आहेत. पण जर का मी ओव्हरऑल रिस्ट्रक्चरिंग केलं तर मला हे खरं कळायला पाहिजे की उलट अशा ठिकाणी मी एक्सपोजर जास्त घ्यायला पाहिजे. आणि तिथेच जर का एखाद्या कन्सल्टंटनी जर का कॉन्फिडन्स दाखवला तर लोकांना पण तो एक चांगला एक कॉन्फिडन्स मिळतो आणि ते एक कॉन्फिडेंटली एक आणखीन एक पाऊल श्रीमंतीकडे टाकू शकतात. आणि तुम्ही PMS साठी पण रेकमेंड करता किंवा PMS साठी कन्सल्ट करता किंवा कोणी कोलॅबरेशन्स मध्ये आहे? PMS हा एक अतिशय चांगला एक चांगलं प्रॉडक्ट आहे असं मी म्हणेन. त्याचं कारण असं आहे की तिकडे सिलेक्टेड स्टॉक्स असतात, फोकस्ड असतं आपलं इन्व्हेस्टमेंट. मग तुमचं जर रिस्क ॲपेटाईट असेल तर तुम्ही जरूर PMS मध्ये घेऊ शकता एक्सपोजर. कारण जर त्याचा फंड मॅनेजर हा एका स्ट्रॅटेजीने जात असेल आणि तुमच्या या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे ती स्ट्रॅटेजी सुटेबल असेल तर PMS जरूर घ्यावा. कारण ते शेवटी सिलेक्टेड स्टॉक्स आहेत, अभ्यासपूर्ण सिलेक्ट केलेले. त्यामुळे म्युच्युअल फंडपेक्षा तुम्हाला नक्कीच त्यात जास्त मिळू शकतात. पण ते वोलटाईल इन्कम आहे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. हायली वोलटाईल. जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा तुमच्या PMS कडनं तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळूच शकतात पण जेव्हा खाली जातं तेव्हा तुमच्या बेंचमार्कपेक्षा सुद्धा कधी कधी कमी मिळू शकतात. करेक्ट. सो ती जर मानसिकता असेल तर PMS मध्ये एक्सपोजर घ्यायला काहीच हरकत नाही. इट्स अ गुड डायव्हर्सिफिकेशन, रादर अपग्रेडेड डायव्हर्सिफिकेशन टू युअर इन्व्हेस्टमेंट.
आणि उलट सध्याचं जे काय सोशो इकॉनॉमिक सगळं जिओग्राफिकल कंडिशन्स ज्या काय बदलत आहेत, उलट मी म्हणतो की आता इंडियामध्ये अपॉर्च्युनिटी आहे एंजल फंड सारख्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणं. म्हणजे PMS मध्ये तर आपण PMS मधनं तर आपण लिस्टेड इक्विटीजमध्ये इन्व्हेस्ट करतो, पण ज्यांचा अतिशय जास्त लॉंग टर्म होरायझन आहे, मे बी 10 वर्षाचा लॉंग टर्म होरायझन आहे, तर तिथे तुम्ही एंजल फंड सारख्या ठिकाणी सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता, ज्याच्यातनं एक म्युच्युअल फंड सारखाच तो असतो, फक्त तो अनलिस्टेड कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो की ज्या आत्ता चालू झाल्या आहेत, पण त्या उद्या आज ना उद्या त्या IPO लेव्हलला जातील. मग त्यावेळी तुम्हाला मल्टीफोल्ड तुमची इन्व्हेस्टमेंट वाढू शकते. पण ऑफकोर्स त्याच्यासाठी तुमचे जे काय पैसे म्हणजे रादर एखाद्याच स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आपण त्या एंजल फंडमध्ये टाकले तर तिकडनं मी 10-20 स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट डायव्हर्सिफाईड. एक्झॅक्टली. सो त्याचा जास्त चांगला. मग त्यात पण रिस्क जास्त, त्याच्यात रिस्क तर नक्कीच जास्त आहे, पण रिटर्न्स पण जास्त चांगले आहेत. तिथे तुम्ही थोडं हे हाय रिस्क हाय रिटर्न जास्त ठेवलं तर तो रिस्क कमी होऊ शकतो. सो म्हणजे आपण एक एक पायरी असं चढणं जास्त गरजेचं आहे की एक सेफ इन्व्हेस्टमेंट हवी, देन यू कॅन टेक अ लिटल हायर रिस्क अँड देन यू कॅन टेक अ लिटल मोर हायर रिस्क. सो दीज आर द होल फॅक्टर्स. आय थिंक आपण ऑलमोस्ट सगळे इन्व्हेस्टमेंटचे एरियाज कव्हर केलेले आहेत. आय एम सो हॅपी. आणि स्पेशली सगळ्यांना हा प्रश्न पडतो की म्युच्युअल फंडने आतापर्यंत दिले, याच्या पुढे भविष्य काय असेल त्याचं. त्यामुळे बरेच जण अजूनही घाबरतात की अरे एवढं मार्केट वर खाली गेल्या वर्षभरात झालंय, मग खरंच म्युच्युअल फंड आपल्याला असं पुढे पण रिटर्न्स देतील का, याबद्दल एक साशंकता आहे. बरं, एवढ्या गोष्टी आता पाहिल्या आपण, रशिया युक्रेन किंवा इंडिया पाकिस्तान टेन्शन्स किंवा ट्रम्पच्या टॅरिफ वॉरमुळे होणारे बदल, बरोबर, मार्केट व्हॉलटाईल किंवा म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की एवढं वर्ल्ड वाईड एवढे इव्हेंट्स होत आहेत आणि प्रत्येकाचा इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवर येतोय, तर यापुढचं असंच राहणार आहे का की म्युच्युअल फंडने द्यायचं तेवढे रिटर्न्स देऊन झाले, स्टॉक मार्केटने जेवढं वर द्यायचं तेवढं जाऊन झालं. व्हेरी व्हॅलिड. तर तसं नाही. आता ह्याच्या पुढचा जो 25 वर्षाचा काळ असणार आहे ना, तो सुवर्ण काळ आहे भारतासाठी. असं आपण का म्हणतो, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता GDP प्रमाणे भारताचा 4था क्रमांक आहे आणि 2028 पर्यंत आपण कदाचित 3ऱ्या पोझिशनला जाऊही. ही सगळ्या एक्सपर्टची प्रेडिक्शन्स आहेत. त्या दृष्टीने होणारे बदल आपण आपल्या देशात पाहतोही आहोत की क्वार्टरली रिझल्ट्स किंवा प्रत्येक डेडलाईनला जे GST कलेक्शन होते ते पहिलं रेकॉर्ड मोडून होते. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की टॅक्स भरण्याचे सगळे अवॉइड करण्याचे सगळे मार्ग संपल्यानंतर आपण टॅक्स भरतोय, तरीही GST कलेक्शन जेव्हा प्रत्येक वेळी जास्त येत आहे, याचा अर्थ बिझनेसेस हा ग्रोईंग, आणि ते आपल्या प्रत्येक सेक्टरमधल्या न्यूजमध्ये कळतच आहे. तर ह्या सगळ्या इंडिकेटर्समध्ये एक गोष्ट नक्की आहे की पूर्वीचा जो भारत आपण पाहिला, जिकडे आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला घाबरायचो, तो भारत आणि आजचा भारत खूप फरक आहे. आपला डेव्हलपिंग टू डेव्हलप हा जो प्रवास आहे तो खूप जलद गतीने चालला आहे. आपण इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस बघतोय, मार्केटचं जे ग्रोथ आहे ती पाहतोय. हे सगळं पाहता पुढची 25 वर्ष ही सुवर्ण काळ आहे. त्यामुळे जर आज अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे जर तुम्हाला कमवायचे आहेत पैसे, तर पुढची 25 वर्ष आपल्या हातात आहेत. मग तसं असेल तर आज नाही तर कधी. तेव्हा ह्या इन्स्ट्रुमेंटचा जरूर लोकांनी विचार करावा. आपल्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे योग्य एक्सपोजर घ्यावं. तुमच्या आयुष्यात फायनान्शियल डिफरन्स आल्याशिवाय राहणार नाही आणि श्रीमंतीकडे एक पाऊल नक्कीच पडणार. वा. आणि मी इथे अजून एक ऍड करीन की पूर्वी जे काय ऍड कॅम्पेन व्हायचं गव्हर्नमेंट रेग्युलेटर्सकडनं, त्यावेळी एक कुठल्याही म्युच्युअल फंडच्या खाली एक अजूनही लाईन लिहिलेली असते की म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड ऑल डॉक्युमेंट्स केअरफुली. पण हे जसं रिस्क आपण इन्व्हेस्टरच्या डोक्यात बिंबवलेलं आहे, बरोबर, तर त्याचप्रमाणे उलट आता एक आणखीन एक रिस्क आहे. देर इज ऑल्सो अ रिस्क ऑफ नॉट इन्व्हेस्टिंग इन टू म्युच्युअल फंड्स. या प्रवाहात राहणं, या प्रवाहात राहणं, कारण आज शेवटी इन्फ्लेशन बीटिंग रिटर्न्स हे म्युच्युअल फंडच देत आहेत. तर त्यावेळी तिथे तुम्ही इन्व्हेस्ट नाही केलेत तर उद्या तुम्हालाच फोम होईल. सो देर इज ऑल्सो अ रिस्क ऑफ नॉट इन्व्हेस्टिंग इन टू म्युच्युअल फंड. ही बाब आपल्याला इन्व्हेस्टरच्या डोक्यात प्रकाश पाडून द्यायला लागते. सुपर. की कुठेतरी ना सर म्हणाले तसं की सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्हणजे नक्की रिस्क काय आहे, तर आपल्याला वेळेची रिस्क आहे. टाइम इज द फॅक्टर विच क्रिएट्स, जी आपल्याला ह्या रिस्कची जाणीव करून देते. की सगळ्यांच्या मनात प्रश्न असतो की मला पैसे लागतील तेव्हा मार्केट पडलं तर त्यासाठी घ्यायच्या जर काळज्या आपण व्यवस्थित घेतल्या, उदाहरणार्थ आपले गोल्स आपण जसे डिफाईन केलेत किंवा जी इन्स्ट्रुमेंट आपण सिलेक्ट केले, जे म्युच्युअल फंड स्कीम्स आपण सिलेक्ट केले,
ते आपल्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे आहेत की नाही एक. दुसरं म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमचे गोल्स तुम्ही सेट केलेत आणि समजा त्याच वेळी मार्केट जर खाली असेल तर आपण पॅनिक कॉल्स घेतले नाही पाहिजेत. त्यावेळी तुम्ही हे पाहिलं पाहिजे की ज्या दिवशी लागणार आहे त्या दिवशी जाऊन काढले नाही पाहिजेत पैसे. बरोबर. तर त्याची आधी प्रोव्हिजन केली पाहिजे. म्हणजे हळूहळू प्रॉफिट बुक करीत समजा जरी मार्केट थोडं खाली आलं तरी तुमचे प्रॉफिट बुक करून झालेलं आहे तुमच्या गरजेपुरतं, हे करता येईल. त्यातून समजा तुमच्या गरजेच्याच वेळी नेमकं मार्केट खाली गेलं आणि काही जास्त काळासाठी जर ते डाऊन राहिलं तर आपण लॉस कधीच बुक करायला आपल्याला आवडत नाही. मग अशा वेळी काही प्रोव्हिजन्स असतात लोन अगेन्स्ट युअर पोर्टफोलिओ, त्याचा जरूर लाभ घ्यावा. कारण ते शॉर्ट टर्म लोन आहे, ओडीसारखं आहे, सिक्युअर्ड लोन आहे, तुमच्याच पोर्टफोलिओच्या अगेन्स्ट तुम्हाला मिळणार आहे आणि तुमची जी अमाऊंट इन्व्हेस्टेड आहे त्याच्या 50% 4 तासात तुमच्या अकाउंटला येणार आहेत. मग असं असताना का त्या रिस्कला घाबरावं. बरोबर. तर ते शॉर्ट टर्मसाठी जरूर घ्यावं लोन. तुमचे जसं मार्केटवर येईल तसं प्रॉफिट बुक करून तुमचं हे लोन तुम्हाला लगेचच फेडता येणार आहे. म्हणजे तुमचा कंपाऊंडिंगचा जर्नी न डिस्टर्ब करता केवळ हे काही काळासाठी घेतलेलं लोन टेम्पररी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगले रिटर्न्स मिळवून तुमची उद्दिष्टही सफल करण्यासाठी मदत करणार आहेत. तर मी हॅव टू जस्ट अंडरस्टँड व्हॉट इज रिस्क इन इन्व्हेस्टमेंट आणि उगाच ते वाक्य वाचून घाबरू नये. रादर सर म्हणाले तसं की जर नाही घेतलंय तर एक्सपोजर तर मोठी रिस्क आहे की तुम्ही तुमच्या पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावू शकणार नाही आहात. मग नाही, त्याच्याचसाठी आपण हा पॉडकास्ट करतोय कारण हे इतकं गरजेचं आहे आत्ताच्या काळात, ॲज यू सेड, ह्या प्रवाहात किंवा ह्याच्यामध्ये. आणि ह्याचे राईट इन्साइट्स मिळणं फार गरजेचं होतं आणि स्पेशली मराठीत केल्यामुळे आपल्या मराठी कम्युनिटीला, आपल्या मराठी फॅमिलीजला याचा खूप मोठा फायदा होईल, इन्साइट्स होईल. बरं, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा एक राहतोय किंवा कव्हर करायचा असं मला वाटलं की जसं तुम्ही म्हणालात की मार्केट खाली गेल्यानंतर लोक पॅनिक होतात किंवा घाबरतात की अरे माझं इन्व्हेस्टमेंट, आणि बऱ्याच वेळेला ते असं मायनसमध्ये सुद्धा दिसतं स्पेशली याच्यात. तर अशा वेळेला काय कॉम्प्लायन्स आहे किंवा काय सपोर्ट असतो? बरेच वेळा काय होतं की जोपर्यंत म्हणजे सगळं माहिती असतं की वोलेटाईल आहे, निगेटिव्हही होऊ शकेल, पण कोणालाच आपला पोर्टफोलिओ रेडमध्ये बघायचा नसतो. करेक्ट. मग तो रेड कलर इज अ पॅनिक कलर. मग त्यावेळी लोकांना प्रश्न पडतो की आता मी काय करू. आणि बरेच वेळा ना अशा वेळी मग तुमचे ॲडवायझर किंवा तुम्हाला सांगणारे फोनच उचलत नाहीत किंवा तुम्हाला सांगत नाही नक्की किती काय ते होणार आहे, काय होणार आहे. अशा वेळी आमचा हा एक रोल असतो की ठाम उभं राहणं आपल्या इन्व्हेस्टर बरोबर, की त्याच वेळी उलट त्यांना ही मदत करणं, समजावून सांगण्यासाठी की मार्केटची सिच्युएशन काय आहे, साधारण किती काळापर्यंत चालणार आहे. आणि त्यासाठी इमर्जन्सी फंड्सची आपण तरतूद केलेली आहे की ज्याच्यामुळे ह्या काळामध्ये जे काही खर्च येणार आहे ते तुम्ही भागवू शकणार आहात. म्हणजे लगेचच काही मार्केटमधनं लॉस बुक करायची गरज नाही आहे. आणि त्यावेळी हे जे वाटत असतं की अजून खाली जाणार आहे, मग ते लॉस अवॉइड करायला मी आत्ताच बुक करू का, हे थांबवणं त्यावेळी फार गरजेचं असतं. कोविड काळामध्ये सुद्धा सुदैवाने तेव्हा आम्हालाही फार टेक्नॉलॉजीची ओळख नव्हती, पण मग आम्ही कसे बसे ते व्हिडिओ करून घरातनं रेकॉर्ड करून असे पाठवलेले होते. पण त्या व्हिडिओचा लोकांना हा उपयोग झाला की त्या पॅनिक कॉल्सपासून ते वाचू शकले आणि स्वतःची संपत्ती होण्याची जी क्रिया होती ती थांबवली नाही. त्यामुळे कोविडने जे आपल्याला एक सुंदर एक ब्रेक थ्रू दिला की मार्केट खाली पडलं पण इट बाउन्स्ड बॅक आणि विदिन अ शॉर्ट स्पॅन. त्यामुळे ती जी एक त्यांचे जे पैसे वाढले ना केवळ थांबल्यामुळे मार्केटमध्ये, ती त्यांनी अनुभवल्यामुळे आता त्याच्यात थोडासा आत्मविश्वासाची त्याला एक झालर आली. त्यामुळे कोणीही शक्यतो पॅनिक कॉल आमच्या माहितीत घेत नाहीत, सांगितल्याशिवाय, विचारल्याशिवाय. पण ते विचारेपर्यंत न थांबता हे आमच्याकडूनच जायला हवं हे अवधान आम्ही कायम बाळगलंय. त्यामुळे पॅनिक कॉल्स इन्व्हेस्टर्स घेत नाहीत आणि हा जो कंपाऊंडिंगचा जर्नी आहे तो त्यांचा सुफळ संपूर्ण. सुपर. पण आपण मार्केटचे सगळे रेज आणि फॉल सगळे हँडल केलेले आणि या 1 वर्षात तर खूपच लर्निंग मिळाल्या सगळ्या इन्व्हेस्टर्सना सुद्धा की अगदी महिन्याभरात एकदम छान दिसणारे रिटर्न्स अचानक मायनस झाले आणि पुन्हा रिकव्हर झाले. करेक्ट. त्यामुळे इन्व्हेस्टरही यातनं खूप शिकले गेल्या 1 वर्षात. सुपर, वंडरफुल. सो फारच मस्त आनंद झाला की सगळ्या एरियाज आपण कव्हर केल्या, टॅक्सेशन पासून ते इन्व्हेस्टमेंट पासून ते कंपाऊंडिंग पासून ते सगळं आणि वेल्थ क्रिएशन जसं आपण म्हटलं. त्यामुळे मध्यमवर्गीय माणूस किंवा कुठलाही माणूस वेल्थ क्रिएट करू शकतो हे कदाचित या पॉडकास्टमधनं इन्साइट्स आणि आपल्याला कॉन्फिडन्स सुद्धा मिळेल. सो थँक्यू व्हेरी मच. आणि मला असं वाटतं आपण मराठीत केल्यामुळे हे जास्त छान आहे वाटतंय, कारण भारी वाटतंय, कारण मराठी लोकांपर्यंत आणि याच्यापर्यंत हे सगळं पोचेल.
थँक्यू. थँक्यू सो Thank you. मच. Thank you very much. संदीपजी, मला तुमचंही याबद्दल फार कौतुक वाटते की हे बडे आम ह्या नावामध्येच तुम्ही एवढं आम्हाला बडं केलंय ना, की जसं मी म्हणते की श्रीमंत व्हायला माणूस घाबरतो, तसं आता बडे व्हायला सुद्धा घाबरणार नाही असं वाटायला आय एम लागलं. शुअर, आय एम आणि हा शुअर. तुमचा खूप स्तुत्य उपक्रम आहे. वेल, तो पर्पजच आहे आणि बेसिकली पॉडकास्टचा किंवा या यूट्यूब चॅनलचा आहे. आणि आय एम शुअर तुमच्यासारखे व्हॅल्युएबल जेव्हा लोक आपले अनुभव आणि आपले एक्सपर्टीज जेव्हा सांगतात तेव्हा आमचा प्लॅटफॉर्मही मोठा होतो. थँक्यू. 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 तर हे सगळं पाहिल्यानंतर आणि तुम्हाला खरंच यांना भेटावं असं वाटलं तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही पॉडकास्टमध्ये खाली देऊ. नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. ते पण उत्सुक आहेत तुम्हाला इन्साईट्स देण्यासाठी आणि तुमचं फिनान्शियल प्लॅनिंग आणि तुमचं आयुष्य सुरळीत करण्यासाठी. तर नक्की त्यांना भेटा, नक्की शेअर करा. धन्यवाद.